उभारण्याची दिशा देते. असं म्हणतात की इमारतीचा पाया जेवढा भक्कम तेवढी ती मजबूतपणे उभी राहते. नगरच्या सर्वांगीण प्रगतीच्या पायाभरणीचं तेच स्वप्न अरुण काका जगताप यांनी पाहिलं. जनसेवेचं व्रत निभावण्याचं तेच बाळकडू संग्राम भैयांना मिळालं. वारकरी संप्रदायाचा वारसा असणाऱ्या जगताप कुटुंबाची नगरबद्दलची बांधिलकी सर्वश्रुत. आमदार संग्राम भैयांच्या कामातून नगरकरांना ती वेळोवेळी जाणवते. राजकारणाची समाजकारणाशी सांगड घालत नगर विकसित करण्याची ही बांधिलकी. सर्वसामान्यांसाठी नगरसाठी सतत काही करण्याची धडपड महापौर पदाच्या त्यांच्या पहिल्याच टर्म मध्ये नगरकरांना दिसली. विकासाचा बॅकलॉग भरून काढणारं नेतृत्व हवं म्हणून सर्वसामान्य मतदारांनी 2014च्या निवडणुकीत संग्राम भैयांना प्रचंड मतांनी निवडून दिलं. नगरकरांच्या विश्वासाला जागण्यासाठी विकासाला गती देणं गरजेचं आहे ही जबाबदारी ओळखून संग्राम भैयांनी विकास कामात स्वतःला झोकून दिलं. नगरला स्मार्ट सिटी बनवण्याचा आराखडा त्यांच्या दृष्टिक्षेपात होताच. पहिली टर्म असतानाही त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मंत्र्यांच्या संपर्कात राहून नगर विकासाची कामं मार्गी लावली. मिळालेल्या संधीचा नगरला फायदा करून द्यायचा एवढ्याच ध्येयानं ते काम करत राहिले. सामान्य माणसांबरोबर राहायचं, त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे झटायचं हे आमदार संग्राम भैयांचं धोरण. त्याची पावती 2019च्या निवडणुकीत मिळाली. सलग दुसऱ्या वेळी संग्राम भैया आमदार झाले. नगरच्या विकास रथाचं पुन्हा एकदा सारथ्य करण्याचं आव्हान निश्चयी संग्राम भैयांनी स्वीकारलं. दुसऱ्या टर्म मधल्या कामाचं संग्राम भैयांचं नियोजन तयार होतं आणि अचानक संकट आलं कोविड महामारीचं. त्याच्या पुढे जागतिक पातळीवरच्या आरोग्य संघटना, बडे बडे देश, महासत्ता हतबल होत्या. सगळ्यात महत्वाचं होतं माणसांचा जीव वाचवणं. लोकप्रतिनिधीनं कसं काम करायला पाहिजे हे संग्राम भैयांनी कोविडच्या दोन्ही लाटांमध्ये दाखवून दिलं. पेशंटसाठी हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत, रुग्णवाहिका मिळत नाही, रक्ताचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाहीत, अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न, अंत्यसंस्कारांच्या अडचणी, ऑक्सिजन नाही, अशा अनंत अडचणी तेव्हा उभ्या ठाकल्या होत्या. नगरकरांशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळं संग्राम भैया जणू नगरच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरातलेच सदस्य आहेत. म्हणूनच संकटाच्या या काळात संग्राम भैया सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नगरकरांच्या साथीनं कोरोनाशी छोटीशी विनंती आहे जी मंडळी उभी आहेत त्यांनी वरती जाऊन बसलं तरी चालेल. सामाजिक संघटना, जीवाभावाचे कार्यकर्ते यांना साथ घातली. जबाबदार लोकप्रतिनिधीचं कर्तव्य ओळखून सगळ्या आघाड्यांवर ते पुढे राहिले. कोरोना संकटाच्या काळ्या ढगाला रुपेरी किनार लाभली ती संग्राम भैयांच्या लढवय्या नेतृत्वाची. आपल्या सगळ्यांना विसरायला आवडेल असा कोविडचा काळ गेला. आमदार संग्राम भैयांनी पुन्हा विकास कामांकडे लक्ष केंद्रित केलं. नगरच्या विकासाचा अजेंडा त्यांनी पहिल्याप्रमाणेच नेटानं लावून धरला. नगरच्या विकासासाठी गरजेचा प्रत्येक कठीण निर्णय भैयांनी धाडसाने घेतला. अविरत प्रयत्नांनी संग्राम भैयांनी नगरसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवला. महत्वाचे रस्ते रुंद झाले, त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालं. नगरचा मोठा प्रश्न मार्गी लागला. अनेक कामं पूर्ण झाली, काही पूर्णत्वाच्या मार्गावर आणि उरलेली प्रगतीपथावर आहे. उड्डाण पुलाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ह्याच काळात पूर्ण झाला. पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा पुरवणारी हॉस्पिटल्स, तरुणांना खेळण्यासाठी क्रीडा संकुले, विविध भागांमध्ये सुशोभीकरणाची कामं झाली. शहराचा कायापालट होऊ लागला. आपलं शहर सुंदर तर असावंच, पण स्वच्छही असावं म्हणून कचरा कुंडी मुक्त शहर प्रकल्प यशस्वीपणे अंमलात आला. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू झाला. सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागली. सीना नदी आपल्या नगरमधून वाहते. तिच्या सुशोभीकरणाचा घाट आमदार संग्राम भैयांनी घातला आहे. तिचं पात्र आता खोल होईल, रुंद होईल. तिच्या काठी ऑक्सिजन पार्क सारखा पर्यावरणास अनुकूल प्रकल्प आकार घेत आहे. एलईडी दिव्यांनी शहर लखलखत आहे. ह्या दिव्यांना वॉरंटी आहे, त्यामुळे विजेची बचत होणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या 10 वर्षांचा खर्च वाचणार आहे. ही सगळी कामं करताना आमदार संग्राम भैयांचं एकच उद्दिष्ट, आपलं नगर सुंदर दिसलं पाहिजे, ते विकासाच्या मार्गावर गेलं पाहिजे.
ह्या कामांमध्ये गुणवत्ता, टिकाऊपणा ह्यांना महत्व देण्यात आलं. सर्वसामान्यांशी आपुलकीचे संबंध, त्यांचं ऐकण्याची तयारी, कोणत्याही वेळी अडचणीत धावून जाण्यासाठी तत्पर कार्यकर्त्यांचा मोठा संच, ह्यामुळे तमाम नगरकरांसाठी आमदार संग्राम भैया म्हणजे आपला माणूस. हाक मारा आणि प्रश्न सुटणार म्हणून निर्धास्त रहा असा विश्वास देणारा तरुण कार्यक्षम नेता, जीवाचा जिवलग. विधानसभेची हॅट्रिक साधण्यासाठी आमदार संग्राम भैया मैदानात उतरले आहेत. नगरकरांचा विश्वास आणि विकास कामांचं व्हिजन हेच त्यांचं भांडवल आहे. नगरच्या सर्वांगीण विकासाचं, भविष्यातल्या मेट्रो सिटीचं संपूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे आहे. म्हणूनच नगरचा सुजाण मतदार पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे, विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा. विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा. आज आपल्या व्हिजन 2029 या नवीन विकासाच्या पर्वाकडे वाटचाल करत असताना आज जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला, त्याकरता तमाम आपले नगरकर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. उपस्थित जणांचं, सर्वच मान्यवरांचं मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. आज आपल्याकडं हा एक व्हिजन डॉक्युमेंट ही मांडत असताना मागच्या 5 वर्षापूर्वी देखील असंच एक व्हिजन डॉक्युमेंट हे आपल्याकडनं सादर करण्यात आलेलं होतं. प्रत्येक शहरवासियांची एक भावना असते की निवडणुकीला ज्यावेळेला आपण सामोरे जातो, मतदार म्हणून आपण ज्यावेळेला मतदान करतो, तर निश्चित आपल्या प्रत्येक मतदाराच्या एक माफक अपेक्षा असतात, एक जनभावना असती आणि त्या भावनेच्या आधारावरती आपण अपेक्षा ठेवून मतदान एक मोलाचं असणारं एक दान हे आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं एक शक्ती मतदान रूपी उभा करत असता. आणि म्हणून ही मतदान रूपी ज्यावेळेला आपण शक्ती उभा करता, तर त्याच्या माध्यमातून आपल्यालाही 5 वर्ष हे कुठंतरी आपल्याला वाटतं की आपण जे आपलं बहुमोल असणारं, हे मौल्यवान असणारं जे मतदान दिलेलं आहे, तर त्याच्याकरता आपण दिलेला हा व्यक्ती हा कशा रीतीनं काम करतो. आणि म्हणजे ज्यावेळेला मागच्या 5 वर्षापूर्वी 2019च्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण अशाच अनुषंगानं एक वेगळं व्हिजन डॉक्युमेंट आपल्या सर्वांसमोर सादर केलं होतं, तर त्या सादरीकरणामध्ये असे अनेक वेगवेगळे मुद्दे आपण मांडलेले होते. आणि त्याच्यामध्ये जे मुद्दे मांडले गेले त्याच्यातनं बहुतांश मुद्दे हे आपण यशस्वी करण्यामध्ये, पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याचा एक मला स्वतःला एक वेगळं समाधान आहे. निश्चित आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो की त्याला आपल्याला जे आपण सांगितलं असेल ते 100% पूर्ण झालं पाहिजे. पण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कोविडसारखं एक फार मोठं संकट हे आपल्याकडेच नाही आलं, तर हे जगाच्या पाठीवरती आलं. भारत देशामध्ये नाही आलं तर जगामध्ये आलं, आपल्या शहरामध्ये नाही आलं तर संपूर्ण देशभरामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून त्या संकटकालीन परिस्थितीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले, अनेक लोकांचे उद्योग व्यवसाय ठप्प झाले, अनेक लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आले, अनेक जण जे कुठेतरी छोट्या मोठ्या व्यवसायाकडे नोकरीला असतील त्यांच्या नोकऱ्या गेल्या, कारण त्याचा व्यवसाय बंद पडला. आणि अशा वेगवेगळ्या संकटकालीन परिस्थितीला आपण सर्वच मानवी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती, वावरणारा व्यक्ती त्या गोष्टीला सामोरे गेला. आणि त्याबद्दल आपण देखील, नगरकर देखील आपण प्रत्येक त्या गोष्टीला सामोरे गेलो आहोत. मी देखील त्याच्यामध्ये एक जण आहे की आपण अनेक गोष्टी आपण स्वतः त्या पाहिल्यात, त्या गोष्टीला सामोरे गेलो आहे. आणि म्हणून हे सगळं सामोरं जात असताना आज कुठंतरी आपण जे काम केलं आहे वा पुढचं व्हिजन काय असणार आहे याच्या बाबतीतलं आज आपलं हे एक व्हिजन डॉक्युमेंट 2029 हे आपण आज आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. त्याकरता आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आपण आता जे आपलं काम हे झालेलं आहे त्याच्याकरता आपण आता सुरुवात करत आहोत.
आज आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठल्याही शहरामध्ये आपण ज्यावेळेला जातो तर त्या शहराची ओळख ही त्या त्या शहरातल्या रस्त्यांवर होत असते. आणि म्हणून आपल्याकडे देखील एक फार वर्षापासून आपण प्रतीक्षित होतो की आपल्याला कुठेतरी एक चांगले रस्ते मिळाले पाहिजेत. आणि हे रस्ते मिळण्याकरता अनेक वर्षापासून आपण प्रयत्नात होतो. आणि त्याच्यामध्ये काही मागच्या 7-8 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे आपली यश यायला सुरुवात झाली. आणि तसं नगर शहर हे भौगोलिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर 10-12 वर्षापूर्वीचं असणारं एक शहर हे मर्यादित शहर होतं. आणि आताची जर परिस्थिती पाहिली तर ह्या 10-12 वर्षामध्ये शहराचे वेगवेगळे उपनगर, त्या उपनगरांमध्ये असणाऱ्या लोकवस्त्या ज्या मर्यादित होत्या ते आता अगदी मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक उपनगरात जर तुम्ही गेले तर लोकवस्ती ही 40-40, 50-50 हजारच्या पुढे लोकवस्ती गेलेली आहे. मतदार यादीमध्ये नावं कमी असतात कारण की ते ग्रामीण भागातल्या तिथल्या मतदारसंघामध्ये त्यांची नावं असतात. त्यामुळे बरीच लोक, बहुतांश लोक आपल्याकडं नावं घालण्याकरता किंवा तिथल्या कुठलं तरी कुटुंबातला सदस्य त्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, तिथं निवडणूक त्यांच्या घरातला सदस्य राहत असतो म्हणून ते आपल्याकडे मतदार यादीमध्ये नावं करता फार पुढाकार घेत नाही. पण आज ह्या प्रत्येक उपनगरामध्ये आपण जर गेलो तर आज एक मोठं रस्त्यांचं जाळं, जसं अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण पाहतोय, ऐकतोय की एक 150 कोटीचा निधी आला. आपण सर्वच लोकांनी त्याचं अनेक ठिकाणी आपण पाहिलेत. रस्त्यांचे कामं चालू आहेत. रस्त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये आपण प्रत्येकजण पाहत आहोत की प्रत्येक उपनगरामध्ये गेलो किंवा शहराच्या मध्यवर्ती भाग असणारा देखील आपण जर परिसर पाहिला तर त्या प्रत्येक ठिकाणी आपण रस्त्याचे कामं चालू पाहायला मिळतात. आणि ही रस्त्यांची जी कामं आहेत ही काय तात्पुरत्या स्वरूपाची नाही आहे. ही प्रत्येक काम, हे प्रत्येक पाऊल जे आपण उचलतोय ते भविष्यातल्या म्हणजे 15-20 वर्षाचा एक विजन ठेवून हे प्रत्येक कामाला आपण सुरुवात केली आहे. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं, प्रामुख्याने जर पाहिलं तर आज मध्यवर्ती शहरातला जो प्रमुख रस्ता आहे जुन्या शहरातला, तो पत्रकार चौकाकडनं आपल्या आप्पू हत्ती चौक, आप्पू हत्ती चौकातून हत्ती चौक आणि हत्ती चौकातनं तेलीखुंट आणि तेलीखुंटातून कापड बाजार आणि कापड बाजारातनं आपण जर पाहिला तर आपल्या आषाढोकी चौकापासून अगदी मायवड्याच्या ग्रामदेवत विशाल गणपतीपर्यंत संपूर्ण कॉन्क्रीटकरणाचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यातला फक्त एकच पट्टा आप्पू हत्ती ते हत्ती चौक हाच डांबरीकरण आहे. बाकी उर्वरित जो पट्टा आहे हा संपूर्ण कॉन्क्रीटकरण आहे. आणि त्याच्यामध्ये ते रस्त्याचं काम हे आता खोदाई करून, खोदाई कशाकरता करायची, अनेक लोकांचा प्रश्न असतो की खोदाई कशाकरता करायची, कारण की हे जुनं शहर आहे. आणि इथं जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण ज्या वेळेला आराखडा तयार केला, आराखडा तयार करत असताना याच्या बाबतीमध्ये एक वेगळी कन्सल्टंट एजन्सी अपॉइंट करण्यात आली. आणि ह्या एजन्सीच्या माध्यमातून कुठं काय प्लॅनिंग असलं पाहिजे, जसं आपण एखाद्या घराचं बांधकाम करतो तर घराचं बांधकाम करत असताना जसं आपण पाईल घेतो तर पाईल किती खोल घ्यायची, मुरुम किती, कुठपर्यंत किती फुटापर्यंत मुरुम लागतो आणि बिल्डिंग किती वर जाणार आहे, त्याच्यावरती आपण हे सगळं नियोजन आपण त्याच्या माध्यमातून आपण करत असतो. तशाच प्रकारचं ह्या सगळ्या परिसरामध्ये देखील आपल्याकडं नगरमध्ये जर पाहिलं तर बहुतांश ठिकाणी आपल्याकडं संपूर्ण एक काही केडगावचा परिसर आणि काही गुलमोहरच्या भागातला परिसर हाच फक्त मुरुम असणारा परिसर आहे. बाकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे 80-90 ठिकाणी आपल्याला सगळ्या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉईल पाहायला मिळते. आणि त्यामुळं पावसाळ्यामध्ये हे ज्यावेळेस पाणी खाली जातं तर त्यावेळेला त्याचा एक खाली जमीन फुगती आणि फुगल्यानंतर त्याला क्रॅक डेव्हलप होतात. किंवा ते डांबरी जर असेल तर डांबरीकरण ते फार काळ टिकत नाही, खालून त्याला वल राहते. आणि म्हणून हे सगळं प्रयोजन हे जे करण्यात आलेलं आहे, आज प्रत्येक रस्ता खोदाई करणं, कारण जिथं जुने घरं असतात, जिथं जुने काही व्यावसायिक असतात, दुकानं असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेही ते रस्ते वरती जाता कामा नाही. घरांचं नियोजन हे जास्तीत जास्त करता आलं पाहिजे, पाणी कुठं गेलं नाही पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता आज एक काळे मातीचा एक चांगला लेअर पूर्णतः आपण काढू शकत नाही, पण बऱ्यापैकी लेअर बाजूला करणे, त्याच्यामध्ये मुरुम फिलिंग करणे, सोलिंग करणे, चांगल्या प्रकारे त्याला रोलिंग करणे आणि त्याच्यावरती एक खालचं PCC कॉन्क्रीट आणि त्याच्यावरती नंतर फायनल लेअरचं कॉन्क्रीट, असं हे प्रत्येक रस्त्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन आज हे नियोजन सुरू झालेलं आहे. आणि हे करत असताना थोडा कालावधी त्या संपूर्ण कामामध्ये लागत असतो. कारण कॉन्क्रीटचं काम म्हटलं जसं आपण स्लॅब भरतो घराचा किंवा कुठलाही स्लॅब भरला तर त्याला जवळपास 15-20 दिवस आपण पाणी भरून ठेवतो. त्याच्यावर कुठलंही वाहन जाणार नसतं तरी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते, कारण ते भविष्यामध्ये लिकेज व्हायला नको. पण हा जो रस्ता आहे याच्यावरनं तर काही टनांच्या गाड्या किंवा आपल्या रोजची दैनंदिन वाहतूक
ही होणार असती आणि म्हणून त्याची खबरदारी आपल्याला अधिकची घ्यावी लागते. म्हणून या सगळ्या बाबतीमधलं प्रयोजन आज आपल्याकडनं करण्यात येत आहे आणि त्यामुळं आज हे अनेक शहरामध्ये अनेक वेगवेगळे रस्ते हे आज आपल्याकडं काम सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज जर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आज आपण जे काम करतोय हे काम करत असताना हे 150 कोटीचा जरी एक एकत्रित आराखडा असला तरी मान्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जवळपास आपण शासनाकडं जवळपास 500 कोटीपेक्षा अधिकचा मोठा आराखडा आपण सादर केला आहे आणि त्याच्यामधला आज आपल्याला हा एक पहिला टप्पा आपण आणण्यामध्ये यशस्वी चाललो आहे. आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत, पण एवढ्या कालावधीनंतर देखील आपल्या शहराला एवढा मोठा निधी कधी आजपर्यंत कधी मिळालेला नव्हता. म्हणजे आज हे मी सांगतो म्हणून नाही, तर आज आपण कुठल्याही माहितीच्या अधिकारात जरी विचारलं किंवा कुठल्याही एखाद्या माहितीतला तज्ज्ञ माणसाला विचारलं तरी त्याच्या बाबतीमधलं आपल्याला कुणी माहिती देण्याचं काम तुम्हाला निश्चित रूपानं केलं जाईल. पण एवढा मोठा निधी रस्त्यांकरता कधी आला नाही आणि म्हणून हे एक चांगलं रस्त्यांचं जाळं हे आपण निर्माण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आत्ताशी जवळपास 5-6 रस्त्यांचे कामं सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये जवळपास असे डीपी रोड म्हणजे 12 मीटर आणि 12 मीटरच्या पुढचे असणारे रोड असतात, ते आत्ताशी हे 5-6 रस्त्यांचं काम सुरू झालेलं आहे. अजून अधिकच्या रस्त्यांचं कामं एक एक पूर्णत्वाकडे जात असताना इतर रस्त्यांची देखील कामं आपल्याला सुरू झालेल्या पाहायला मिळणार आहे. आणि जो रस्ता पूर्ण होईल त्याचं पुन्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण ह्या बाबतीमधली, रस्ता खराब होण्याच्या बाबतीमधली, खड्ड्यांच्या बाबतीमधली किंवा आपल्याला हे रस्ते क्लिनिंग केले, कारण जसं आपण आज पाहतो असे रस्ते झाल्यानंतर याला क्लिनिंग कशी करावं लागणार आहे, तर याला भविष्यामध्ये झाडू कामगार नाही, तर याला आपल्याला जसे आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक लोक आपल्याकडे जात असतात, जसं आपण पाहतो की तिथं एक खाजगी उद्योजकाच्या माध्यमातून तिथं व्हॅक्यूमच्या गाड्या उपलब्ध आहेत. आता भविष्यामध्ये आपल्याला देखील जसं फॉरेन कंट्रीमध्ये आपले बरेच लोक जातात, पुण्यामध्ये आपल्याकडे लोक जातात, तर तिथं जे व्हॅक्यूमच्या माध्यमातून रस्ते जे साफ करतात, तर तसं आपल्याला ते कॉन्क्रीट झाल्यानंतर आपल्याला देखील तशा गाड्या या आपल्या नगरच्या धर्तीवरती आपल्याला साफसफाईच्या बाबतीमध्ये आपल्याला उपलब्ध करावं लागणार आहेत. आणि एक रस्त्यांचं जाळं उभं राहिल्यानंतर जसं अनेक वेळेला आम्ही सांगत असतो, रस्ता म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये जेवढ्या रक्तवाहिनी असतात तर तशा प्रकारे त्या शहराची ओळख रस्त्या म्हणजे त्या शहराच्या एक रक्तवाहिन्या असतात. आणि म्हणून या चांगल्या दर्जाचे झाल्यानंतर, चांगल्या रक्तवाहिन्या निर्माण झाल्यानंतर एक शहराचा दर्जा हा महाराष्ट्रामध्ये उंचावणार आहे आणि त्यामुळे एक शहर चांगल्या रूपानं नावारूपाला येणार आहे. म्हणून आज आपल्याकडे असे अनेक रस्ते आहेत की याची यादी आपण वाचू शकतो. अनेक आता ही वृत्तपत्रांमधून, टी व्ही चॅनलच्या माध्यमातून या अनेक लोकांनी यादी पाहिलेली आहे, त्याच्यावरती फार मी आता आपला वेळ घेणार नाही. पण हे सगळं काम पुढे जात असताना आज एक जसं कोविडचा मी उल्लेख केला, जवळपास आपले 2-2.25 वर्ष, 5 वर्षाचा जो कार्यकाळ असतो, या कार्यकाळामध्ये जसं 2 वर्षे कोविडमध्ये गेले आणि कोविडमध्ये गेल्यानंतर आपल्याला जसं व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या ठप्प झाल्या, तर तशाच रीतीनं अनेक लोकांच्या बाबतीमध्ये अडचण झाल्या. तसं एक हॉस्पिटलचा एक विषय फार महत्त्वाचा होता की नगरला एक मोठं हॉस्पिटल हे आपल्याला असणं गरजेचं होतं. महानगरपालिकेची एकच जुनी वास्तू होती, आता मला ती आठवत नाही की कधीच्या काळातली ती होती, पण ती कैलासवासी बाळासाहेब देशपांडे यांनी डोनेट केलेली वास्तू होती आणि त्यामुळे त्या दवाखान्याचं नाव होतं कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालय. पण तो फक्त महिलांच्या करता ते हॉस्पिटल होतं. पण कोविडच्या काळामध्ये आम्ही पाहिलं की सिव्हिलला संपूर्ण कोविडचं हॉस्पिटल केल्यानंतर सगळी लोकं ही महिलांच्या बाबतीमध्ये तिथं ज्या प्रसूती व्हायच्या तर त्या सगळ्या देशपांडे हॉस्पिटलला डायव्हर्ट करण्यात आल्या आणि म्हणून तिथं फार मोठी अडचण निर्माण झाली होती. पण ज्यावेळेला एक विदर्भामध्ये एका रुग्णालयामध्ये काही दुर्घटना घडली आणि जे NICU होतं, NICU म्हणजे लहान मुलांचं ICU, त्या NICUमध्ये अनेक छोटी बालकं ती दगावली, ती मृत्यू पावली आणि त्याच्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं एक GR निघाला की सर्व हॉस्पिटलचे पत्रक निघालं की सर्वांचं ऑडिट करावं. आणि ज्यावेळेला ते ऑडिट झालं त्यावेळेला त्या आपल्या देशपांडे हॉस्पिटलचं देखील महानगरपालिकेच्या मालकीचं असणारं हॉस्पिटलचं ऑडिट झालं आणि त्याची वास्तू देखील आता कुठेतरी निकामी झाली. अशा प्रकारचा एक अहवाल हा शासनाकडे गेला आणि ज्यावेळेला तसा अहवाल तयार झाला, ऑडिट झालं, ज्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ते कळालं, आम्ही शासनाकडे पाठपुरावा सुरू केला की आता नगरचं विस्तार होतोय, लोकसंख्या वाढती आणि सर्वसामान्य लोकांकरता कुठेतरी आपल्याला एक मोठं रुग्णालय हे असलं पाहिजे, जिथं किमान आपल्याला OPD तरी एक मोफत मिळाली पाहिजे, प्राथमिक उपचार हे मोफत मिळाले पाहिजेत. ह्या सगळ्यांकरता
एक आम्ही शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आणि शासनाच्या मदतीनं जवळपास 1 कोट्यवधी रुपयाचं एक एवढं मोठं आज आपण पाहतो की 150 बेडचं एवढं मोठं एक वास्तू हॉस्पिटल आज आपल्याकडे याचं संपूर्ण काम पूर्ण झालं आहे. आता इंटिरियरचं काम चालू आहे. म्हणजे हे कुठलंही आश्वासन नाही, हे आज काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. आणि ही वास्तू अशाच पद्धतीचे आपण संकल्पचित्र पाहतोय अशाच प्रकारची वास्तू आता ही उभी राहिली आहे. याच्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारच्या 2 स्वतंत्र लिफ्ट आहेत, बेसमेंट पार्किंग आहे, आजूबाजूला पार्किंग आहे, मोठी व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आली आहे. आणि आता जसं देशपांडे हॉस्पिटल हे फक्त महिलांकरता होतं, तर हे महिलांकरता फक्त नसून हे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत ही चांगल्या प्रकारची व्यवस्था ही आज करण्याचा प्रयत्न या हॉस्पिटलच्या माध्यमातून केला आहे. आणि हे हॉस्पिटल जे आहे हे बुडगाव रोडला, जिथं पूर्वी एक जिजामाता आरोग्य केंद्र होतं पुढच्या बाजूला, जवळपास मोठी जागा होती, पण त्याच्यातली 1 एकर जागा हे हॉस्पिटल युटिलाइज झालेली आहे. म्हणून याचं देखील नाव महानगरपालिकेच्या माध्यमातून जिजामाता रुग्णालय हे असं करण्यात आलेलं आहे. व याचं उद्घाटन ज्यावेळेस होईल तर आपण याला संबोधित असताना याला जिजामाता रुग्णालयाचं उद्घाटन असंच एक नाव हे हॉस्पिटलला असणार आहे. आणि म्हणून हे असं एक मोठं काम जे आजपर्यंत हे नगरच्या, जसं मी सांगितलं की स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत, तर 75 वर्षामध्ये असं कुठलंही कधी प्रयोजन कुठल्याही कार्यकर्त्यांनी आजपर्यंत केलं नाही. पण ज्यावेळेला तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आमच्यासारखा कार्यकर्ता पुढे येतो तर आमचं कर्तव्य असतं की प्रत्येक क्षेत्रामधलं काम हे पुढाकार घेऊन झालं पाहिजे. आणि म्हणून तशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज झालेला आहे. आणि दुसरं की आज आपण जर पाहिलं तर हे देखील एक रुग्णालय, एक जसं महानगरपालिकेचे वेगवेगळे रिझर्वेशन असतात, तर रिझर्वेशनच्या माध्यमातून ज्यावेळेला आपल्याला काही महानगरपालिकेला हिस्सा मिळतो, तर तशी एक दुसरी वास्तू ही देखील हॉस्पिटलचीच आज आपल्याला काही याच्यामधला काही हिस्सा आपल्याला मिळणार आहे. 15,000 स्क्वेअर फूटचा हा हिस्सा आपल्याला महानगरपालिका रुग्णालयाकरता मिळणार आहे. त्यामुळे ही एक व्यवस्था एक आपल्या सावडी नाक्याच्या परिसरामध्ये ही आपल्याला मिळणार आहे. म्हणजे नगरच्या 2 भागांमध्ये आपल्याला ही 2 आरोग्य केंद्र मोठी हॉस्पिटलच्या रूपानं ही आपल्या सर्वांकरता ही असणार आहे. आणि म्हणून आरोग्यामधलं एक विशेष काम, जसं रस्त्यांचं एक झालं, रस्ते तर अनेक रस्ते आहेत, तसं एक आरोग्याच्या बाबतीमधलं हे काम आता पुढं उभं राहिलेलं आहे. आणि अशी अनेक जवळपास 17 ते 18 अशी एक छोटी आरोग्य केंद्र आज महानगरपालिकेच्या आपल्या प्रत्येक विभाग वाईज, प्रत्येक वेगवेगळ्या उपनगरावाईज ही अशी देखील उभा राहिलेली आहेत. आणि तिथं डॉक्टर असेल, स्टाफ असेल किंवा औषधोपचार असेल, ही सगळी व्यवस्था आज शासनाच्या मदतीनं आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या मदतीनं आज आपल्याकडे ही उभा राहिलेली आहे. म्हणजे हे सगळं काम हे आजपर्यंत आपल्याला शहरामध्ये कुठेही होत असताना आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. आणि म्हणून आज हे सगळं काम पुढं जातं आहे. आज जसं मागच्या काळामध्ये आपण सर्वजण मागच्या वेळेस जर की आपण सांगितलं की क्रीडा विषयाला आपल्याला अनुसरून काहीतरी काम पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे. आणि तसंच एक मोठं आपल्याकडं असणारं एक वाड्या पार्क क्रीडा संकुल होतं की जे एक संकुल निर्माण झालं, त्याच्यामधल्या काही प्रमाणामध्ये काही खेळांच्या बाबतीमधल्या सुविधा निर्माण झाल्या, पण ज्याला फुल फ्लेज म्हणतो की फुल फ्लेज रूपानं त्याला कुठेही एक संकुल म्हणून, क्रीडा संकुल म्हणून आपल्याला त्याच्या बाबतीमधले खरं तर काम पाहायला मिळत नव्हतं. पण त्याचा देखील एक स्वतंत्र आराखडा हा इथल्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीनं असेल, पालकमंत्र्यांच्या मदतीनं असेल, कारण त्याच्या समितीचे प्रमुख पालकमंत्री असतात, या सर्वांकडनं तो करून घेण्याकरता आम्ही तो प्रयत्न केला. आणि जवळपास 51 कोटीचा आराखडा तो आपला हा संपूर्ण तयार झाला. आणि त्याच्यामध्ये हा आराखडा तयार झाल्यानंतर हा शासनाकडे मंजुरी करता दिला. आणि या शासनाच्या मंजुरीकरता क्रीडा मंत्री देखील आपण इथं वाड्या पार्कमध्ये आणले होते, जे आता शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करतात संजय बनसोडे म्हणून, त्यांना आपण इथं आणलो होतो. त्यांना संपूर्ण क्रीडा संकुल दाखवलं आणि दाखवल्यानंतर त्यांनी संपूर्ण आराखडा तयार करण्याची सूचना या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या अधिकारी वर्गाला दिला. आणि त्याच्यानंतर तो आराखडा तयार झाला. आणि तो आराखडा तयार झाल्यानंतर जेव्हा शासनाकडे गेला तर शासनाच्या मदतीनं तो संपूर्ण आराखडा जवळपास 51 कोटीचा आराखडा हा आपण मंजूर करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. आणि त्याच्यातली 15 कोटीची रक्कम ही आपल्याला आता प्राप्त झालेली आहे. म्हणजे हे संपूर्ण काम जे आज आमच्यासारखी जी काही पिढी असेल ती 20 वर्ष तरी न खेळता याच्यातून बाहेर पडली. कारण पूर्वी एकच ग्राउंड होतं एवढं वाड्या पार्कचं. आता अनेक वेगवेगळे ग्राउंड्स निर्माण झालेले आहेत, पण पूर्वी एकमेव एवढं साधन होतं वाड्या पार्क. पण हळूहळू
याच्यातनं काही पिढी अशी गेली की ती न खेळताच बाहेर पडली. आणि म्हणून जर ज्यावेळेला आपल्याला काहीतरी जसं आत्ताच पॅरिस ऑलिम्पिक गेम्स संपन्न झाले, तर तिथं आपण ज्यावेळेस काही स्पर्धा पाहतो, स्पर्धा पाहत असताना भारताचा एखादा खेळाडू ज्यावेळेला तिथं काहीतरी पुढे जात असतो, एखाद्या खेळापर्यंत पोहोचतो, सिल्वरपर्यंत पोहोचला, ब्रॉन्झपर्यंत पोहोचला, गोल्डपर्यंत पोहोचला, तर आपल्याला आनंद होतो. मग आपल्याला थोडं त्याचं गोल्डपर्यंत गेला तर आपल्याला वाटतं भारताला मिळालंय, पण तो आपल्या राज्यातला पाहिजे होता. आपल्या राज्यातला मिळाला, आपल्याला वाटतं तो आपल्या जिल्ह्यातला पाहिजे होता. आणि जिल्ह्यातला मिळालं, आपल्याला वाटतं तर ते आपल्या शहरातला पाहिजे होता. आणि शहरातला निघाला, आपल्याला ते तिकडच्या भागातला आहे, आपल्या इकडे कोणातरी मिळालं पाहिजे होतं. म्हणजे अशी ही माणसाची एक सातत्याने एक इच्छाशक्ती असते, वाटत असतं की ते आपल्या माणसाला कोणातरी मिळालं पाहिजे. पण हे कधी मिळणार आहे? हे जर विकसित झालं, हे जर विजन कुणी ठेवलं, ह्याचा जर पाठपुरावा कुणी केला तरच होऊ शकतं. पण हे पाठपुरावा करण्याचं काम ज्यावेळेला तुम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते मतदानाच्या माध्यमातून घडवता, त्यावेळेस आमच्यासारखे लोक हे विजन ठेवून ह्याच्यावरती काम करत असतात. आणि म्हणून त्याच्या माध्यमातून आज एवढी मोठी रक्कम ही तयार करून जवळपास 51 कोटीचा आराखडा मान्यता मिळून त्याच्यातली जवळपास 15.5 कोटी रुपयाची रक्कम आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि याचा लगेचच आचारसंहिता संपल्याबरोबर याचा लगेचच त्याच्यामध्ये टेंडर निघेल आणि त्या कामाला मान्यता मिळून आपल्याला ते काम सुरू होणार आहे. हे सगळं रेकॉर्डवरती आहे. हे काय कुठलंही जसं काही राजकीय मंडळी काहीतरी काल्पनिक चित्र उभा करतात, ज्याला कुठलाही बेस नसतो. आपण त्याला विचारलं तक्रार अर्ज आहे का, कंप्लेंट आहे का, कुठं काही दाखल केलं आहे का, ते सांगू शकतील नाही, ते नंतर होणार आहे. तसं हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे, मान्यता मिळालेलं आहे, त्याचं कागद असतं, रेकॉर्ड असतं. हे सगळं चित्र जे आपण पाहतो हे आपण सगळं मान्यता मिळवलेलं जे रेकॉर्डवरती आहे. जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही आज जसं स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेत, आजपर्यंत याचा कोणी कधी विचार केला नाही. हे सगळ्या गोष्टीचा विचार ज्यावेळेला तुम्ही आमच्यावरती जबाबदारी टाकता, तर ते पूर्ण करण्याचं काम हे आम्ही सगळे मंडळी करत असतो. आणि म्हणून हे दुसरा क्रीडांगणाचा विषय मागच्या वेळेला आम्ही सांगितलं होतं की एक नवीन आपल्याला कुठेतरी क्रीडा विषयाबाबतीमध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि आता आमची संकल्पना आहे की आपल्याला नगरची जेवढी उपनगरं तयार होत आहेत, आता अनेक ठिकाणी आपल्याला लोक सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला क्रीडांगणावर पाहायला मिळतात. कोविडच्या नंतर त्यामध्ये प्रमाण वाढले आणि त्या वाढत्या प्रमाणाच्या अनुषंगानं जसं आम्ही सांगितलं होतं की पुढच्या काळामध्ये एक काही ना काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि तशाच प्रकारचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता हे आपण जे चित्र पाहताय, संकल्पचित्र पाहताय, जसं हॉस्पिटलचं पाहिलं तसं हे संकल्पचित्र देखील सारस नगर परिसरामध्ये आज जवळपास 99% काम याचं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे याचं देखील काम पूर्ण झालेलं आहे, हे कुठलंही काल्पनिक नाही. हे जे सांगत असतील कोणी राजकीय लोक, ते उद्या आत्ताही तुम्ही कार्यक्रम संपला तर तुम्ही आत्ता इथे जाऊन पाहू शकता. जे रामदेवरा मंदिर आहे त्याच्या शेजारी हे लागून आहे. मग त्याचं जे तुम्ही पाहताय अगदी वॉल कंपाऊंडपासून तर आतल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीपर्यंत आता हे जवळपास 99% काम पूर्ण झालेलं आहे. याचं देखील हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि तिथं जवळपास 10-12 खेळ अंदाजे सगळे बसवलेले आहेत. आणि त्याच्यामधनं ज्या कोणाला आज आपण जसा उल्लेख काळामध्ये होणार आहे. आणि हे क्रीडांगण एक चांगलं नावावर उभं राहिलं आहे. आणि ज्या वेळेला याचं उद्घाटन होईल, लोक तिथं जायला सुरू करतील, तर याच्यामध्ये ज्याला करिअर करायचं असेल एखाद्या विशिष्ट खेळामध्ये, तर त्याला तिथं अगदी सगळ्या फॅसिलिटीज. कारण आपण पाहतो की जसं ॲथलेटिक्समध्ये एखादा रनिंगमध्ये जर पुढं असेल, त्याला रनिंग जर करायची असेल, तर तो असा मैदानावरती त्याची रनिंग होत नसते. जसं महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पाडतात, हिंद केसरी कुस्ती स्पर्धा पार पाडतात, किंवा नॅशनलला इंटरनॅशनलला कुस्तीमध्ये एखादा माणूस जातो. आपण तालमीत पाहतो की मनुष्य लाल मातीत खेळत असतो, पण ज्या वेळेला तो महाराष्ट्र केसरीला किंवा पुढे जातो तर त्याला ते मॅटवरची कुस्ती करावी लागते. आणि म्हणून हे रनिंगच्या बाबतीमध्ये देखील ज्यावेळेला रनिंग करतो आपण, जसं एक मागं चित्रपट आला भाग मिल्खा भाग, तर त्याचे पळतात रनिंगवर ज्यावेळेस इंटरनॅशनल लेवलला पळावं लागतं, तर तो सिंथेटिक ट्रॅक असतो. बघा असं मातीत नाही पळत, ते आपल्याला जर लाल दिसत असलं तर ती माती नसती, सिंथेटिक ट्रॅक म्हणतात. तर आपल्याला प्रयत्न आहे की ह्या सगळ्या क्रीडांगाच्या बाबतीमध्ये एक सिंथेटिक ट्रॅक हा निर्माण करायचा आणि तो याच्यामध्ये आपण तो करणार आहे, जेणेकरून
जसं आपल्याकडं आजपर्यंत रनिंगमध्ये 2च नावं ऐकायला मिळतात. तो चित्रपट आला म्हणून आपल्याला भाग मिल्खा सिंग आपलं नाव आलं, आणि दुसरं कोणतं नाव आहे? पी.टी. उषा. एवढं आपल्याला 2च माहिती. मग पुढं आपल्याला कुणी घडवायचे असते पी.टी. उषा नंतर, मिल्खा सिंग नंतर, तर आपल्याला सिंथेटिक ट्रॅक हे आपल्याला कुठेतरी त्याच्या संकल्पनेमध्ये ठेवावं लागलं, आणि त्याचं नियोजन याच्यामध्ये आपण आता केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ज्याची इच्छाशक्ती असेल, जो खेळाडू चांगल्या वृत्तीने खेळल, चांगल्या कष्टाने पुढे जाईल, तर मला खात्री आहे, मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं तो निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्या नगरचं नाव या ऑलिम्पिकमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, असा एक विश्वास अशा क्रीडांगण निर्माण झाल्यानंतर आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी वाटतो. म्हणून आपलं सगळं काम पुढे जात असताना आज कुठलंही शहर म्हटलं तर त्याला आपल्याला थोडं सुशोभित करावं लागतं, आणि सुशोभीकरण करण्याकरता आपल्याला विजन ठेवावं लागतं. आणि त्या विजनच्या माध्यमातून आम्ही मागच्या वेळेला देखील सांगितलं होतं की आपल्याला चौक सुशोभीकरण करायचं आहे. आता चौक सुशोभीकरण करण्याकरता आपण पुढाकार घेतला. अनेक लोकसहभागातून, जसं जय आनंद फाउंडेशन, आयलो नगर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बुरुडगाव रोडवरती आपण पाहिलं की एक गाय वासरूचं चांगलं एक चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिथं अहिंसा चौक हा एक त्या चौकाला नाव देखील देण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं बुरुडगाव रोडच्या दिशेने येतो, तर आपल्याला एक चांगलं डोळे प्रसन्न होतील आणि मन भरून येईल असं हे एक चांगलं चौक आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये अगदी एक चांगला कारंजा देखील आहे. आणि काही दिवसामध्ये त्यांनी आता प्रयत्न केलेत की आता तिथे एक छोटं काहीतरी एक सनईच्या आवाजामध्ये किंवा कुठल्या तरी आवाजामध्ये सायंकाळच्या वेळेला काहीतरी तिथं वाद्य वाजल असं एक म्युझिक सिस्टम देखील प्रवेशवरचा प्रयत्न त्या मंडळींचा आहे. दुसरा पुढे गेलं की लगेच चाणक्य चौक जिथं होता, पुढं सिंह भवन आहे. ते सिंह भवन भारतातल्या टॉप 5 मध्ये सिंह भवन येतं की ज्या सिंहच्या जेवढ्या वास्तू आहेत भारतभरामध्ये, तर त्याच्यामध्ये आपली टॉप 5 मध्ये ही एक वास्तू येते. आणि तिथं त्यांचे अगदी देशाच्या वेगवेगळ्या त्यांच्या संघटनेचे वेगवेगळ्या राज्यातले लोक, सिंह क्षेत्रामधले लोक आज त्या सिंह भवनला भेट देण्याकरता येत असतात. वेगळे सेशन होतात, त्यांचे लेक्चर होतात. आणि हे सगळं होत असताना त्यांचे देखील इच्छा व्यक्त केली, आम्ही त्यांचा पाठपुरावा केला आणि त्यांना विनंती केली तुम्ही एक चौक केला पाहिजे. त्यांनी देखील पुढाकार घेतला आणि एक चांगला तिथं त्यांनी आज एक चौक सुशोभीकरण केलं आपल्याला पाहायला मिळतं. तिसरा चौक आपल्याला हॉटेल स्वास्तिकच्या माध्यमातून तिथं आपल्याला आनंदऋषी महाराज साहेबांची एक समाधीस्थळ आहे. त्या समाधीस्थळाकडं जाणारा जो रस्ता आहे, तर तिथं त्या बर्मेच्या परिवाराने पुढाकार घेतला आणि त्यांनी देखील एक चांगल्या प्रकारे आज तो चौक सुशोभीकरण केलेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला शासनाच्या माध्यमातून देखील मोठा निधी उपलब्ध झालेला आहे. तुम्ही जर काही ठिकाणी पाहिलं तर आपल्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या बाहेर देखील एक चौक सुशोभीकरण चालू आहे. आपल्या प्रोफेसर कॉलनी चौकाकडनं जो कुष्ठधाम रोड जातो, त्या कुष्ठधाम रोडला जात असताना जो आपण गुलमर्ग रोडला राईट मारतो, तर तो कलाश्री चौक आहे. तिथं देखील काही मंडळींनी आराखडा बनवला आहे. त्याची देखील तो मान्यता करता आचारसंहितेमुळे तो काम थांबलं आहे. पण आचारसंहिता संपल्यानंतर तो तिथे देखील एक चांगल्या प्रकारचा चौक त्या ठिकाणी उभा राहणार आहे. आणि याच्या माध्यमातून शासनाच्या मदतीने, शासनाकडून जो निधी आलेला आहे, तर त्या निधीच्या मदतीतून तुम्ही जर स्टेट बँक चौक पाहिला की जिथं विजय हनुमान मंदिर आहे, त्याच्या पलीकडे देखील तुम्हाला काही उभा राहिलेलं पाहायला मिळेल. तिथं देखील एक खालचं बांधकाम फाउंडेशन उभा राहिलेलं आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी आता वेगवेगळे चौक निर्माण होत आहेत. आणि म्हणून हे सगळं एक शहर सुशोभीकरणामध्ये काय काय केलं पाहिजे याचा एक वेगळा आराखडा हा निर्माण केला. आणि त्याच्याच माध्यमातून बुरुडगाव रोडला असणारं एक ITI कॉलेजच्या बाजूला तिथं भिंतीवरती देखील एक चांगला नगरचा इतिहास एक थोडक्यामध्ये मांडण्याचं एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. आणि त्याच्यातनं देखील एक चांगलं सुशोभीकरण आज आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आहे. नगरच्या उड्डाण पुलाच्या खालच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक थोडक्यामध्ये जीवनपाठाचा एक चित्र ते मांडण्याचा प्रयत्न केला. बुरुडगाव रोडवरती एक साईनगरचं उद्यान आहे. तिथं एक चांगलं म्युझिकल फाउंटन की जे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जिल्ह्याच्या कुठलाही म्हणजे पर्यटन स्थळ असणारा अकोला तालुका जरी असला तर तिथं देखील आपल्याला कुठेही म्युझिकल फाउंटन पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा एक म्युझिकल फाउंटन बुरुडगाव रोडला
जवळपास 5-5.5 कोटी रुपये अंदाजे रक्कम असणारा तो आता म्युझिकल फाउंटन मागच्या 26 जानेवारीला तो सुरू झालेला आहे आणि दर शनिवार रविवार तुम्हाला सांगतो तो चालू असतो आणि 500-700 लोक तिथं दर शनिवार रविवार असतात. दुसरा म्युझिकल फाउंटन गंगा उद्यानला त्याचं काम देखील सुरू आहे. हे सगळे म्युझिकल फाउंटन शासनाच्या मदतीनं शासनाच्या निधीतनं हे आपल्याला सुरू आहे आणि तिथं दोन्ही ठिकाणी आपण गॅलरी बनवल्यात. म्हणजे जसं आपण याच्यामध्ये जातो स्टेडियममध्ये गॅलरी असतात लोकांना बसण्याकरता. म्हणजे ज्याला कुठला छोटा मोठा कार्यक्रम घ्यायचा असेल, कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम असेल, त्याच्या मित्रपरिवाराचा असेल तर त्या गॅलरीचा उपयोग तिथे एक स्टेज केलेला आहे. म्हणजे साईनगरला देखील गंगा उद्यानात देखील तसंच केलेलं आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी तसं केलं आहे आणि हे देखील दोन्ही जवळपास 5-5-5.5 कोटी रुपयाचे असणारे हे म्युझिकल फाउंटन हे आपल्याकडं नगर शहरामध्ये जे जिल्ह्यामध्ये कुठंच नाही त्या आपल्या नगर शहरामध्ये एक नाही तर 2 उभा केलेले आहेत आणि त्याचं सर्व सुशोभीकरणामध्ये आपल्या नगरच्या वैभवामध्ये भर पाडण्याकरता मदत होणार आहे. तिसरं सुशोभीकरणाचं जे काम आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की भिस्तबाग माल की जो प्रोफेसर कॉलनी चौकातनं आपण सरळ भिस्तबाग चौकाकडे जातो, त्या चौकाकडनं पुढे गेलो की भिस्तबाग माल आहे. तर त्याच्याकरता देखील जवळपास 3.5 कोटी रुपये हे शासनाच्या मदतीने तिथपर्यंत आणलेत आणि त्याचं देखील आपण संकल्पचित्र या ठिकाणी आपण पाहू शकता की तिथं एक चांगल्या प्रकारचं गार्डन आणि तिथं कार्यक्रम येण्याकरता व्यवस्था असेल, लोकांना ज्येष्ठ नागरिक असतील, बालमुलं असतील त्यांना खेळण्याकरता असेल, ही सगळी चांगल्या प्रकारची व्यवस्था ते त्या ठिकाणी केली जाणार आहे. हा देखील निधी संपूर्णपणे शासनाकडनं आला आहे. त्याचं टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाली आणि त्या कामाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे देखील काही महिन्यांमध्ये आपल्याला काम पाहायला मिळणार आहे. म्हणून अशी सुशोभीकरणाची कामं ही आज आपल्याला चालू झालेली पाहायला मिळतात. आज आपण पाहतो जसं मी सांगितलं की नगरची उपनगरं ही वाढत गेली आणि वाढत असताना आपल्याला सातत्याने वाढती लोकवस्ती म्हटलं तर पाण्याचं एक सगळ्यात मोठी मागणी असते. कारण कुठलंही शहर असलं, एखाद्या छोट्या शहर काय एखाद्या छोट्या गावात जरी गेलो तर तिथं पाण्याची व्यवस्था नसते तर रोज अडचणीला वेगवेगळ्या अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून त्या अडचणीकरता अडचण येऊ नये किंवा पाण्याची व्यवस्था होण्याकरता आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केले आणि शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मदतीनं अमृत पाणी योजना ही शासनाच्या माध्यमातून मंजूर करून आणली आणि त्याचं ही मंजूर करून आल्यानंतर त्याच्या अगोदर देखील फेज 2 म्हणून पाण्याची योजना मंजूर करून आणलेली होती. त्याच्यामधनं प्रत्येक उपनगराला एक टाक्या बांधल्या जिथं 1-1 लाखाची लोकवस्ती असेल तिथं 10-10, 12-12 लाखाच्या पाण्याच्या टाक्या निर्माण झाल्या आणि त्याच्यातनं डिस्ट्रीब्युशनची लाईन आपण पाहतो की ज्या लाईन पूर्वी लोखंडी पाईपलाईन असायच्या तर त्या काळांतराने खराब व्हायच्या. पण ह्या फेज 2 मध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये HDPE पाईप वापरण्यात आले की ज्याने ते खराब होत नाही. हे वर्षानुवर्ष तसेच राहतात आणि HDPE पाईपच्या माध्यमातून पाण्याचा जो स्पीड असतो तर तो देखील फास्ट पुढे जात असतो. तशा प्रकारचं नियोजन त्या फेज 2 मधून करण्यात आलं. आणि जसं ही अमृत पाणी योजना म्हणजे काय की जसं 72च्या दशकामध्ये ज्यावेळेला नगर शहराला एकच पाणी योजना मंजूर झाली तर त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची नगरला पाणी योजना आजपर्यंत मिळालेली नव्हती. म्हणजे नगरला येणारं पाणी 72च्या दशकामध्ये आलेल्या योजने माध्यमातून आपल्याला पाणी मिळत होतं. पण नगरची लोकसंख्या 72 नंतर आज पर्यंत म्हणजे चौपट नाही तर 10-20 पट वाढलेली आहे. पाणी मागणी वाढली पण येणारी आवक काय वाढलेली नव्हती. मग येणारी आवक कशी वाढवायची तर त्याच्याकरता ह्या अमृत पाणी योजनेचं समावेश हा केंद्र सरकारच्या मदतीने आपल्याला करण्यात आला आणि त्याच्याकडनं हा संपूर्ण निधी जवळपास 137 कोटी रुपयाचा निधी हा केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत आला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आला. आणि आज ती देखील योजना जसं मुळा डॅमवरनं विळदपर्यंत पाणी येतं आणि विळदपासून वसंत टेकडीला येतं आणि वसंत टेकडीवरनं संपूर्ण शहराला डिस्ट्रीब्युशन होत असतं. तिथं देखील एकच पाण्याची टाकी होती आणि त्या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युशन व्हायचं. पण ती पाण्याची टाकी आणि त्याच्याबरोबरीनं अजून एक पाण्याची टाकी ही तिथं आज उभा राहिलेली आहे. म्हणजे येणारं पाणी हे जुन्या एक लाईनमधून येतच होतं पण अजून एक नवीन लाईन टाकून येणाऱ्या पाण्याची आवक वाढवलेली आहे. त्यामुळे शहरामध्ये जिथं ज्या भागांमध्ये 15-15 दिवस पाणी जात नव्हतं, काही भागांमध्ये 8-8 दिवस पाणी जात नव्हतं, तिथं आज किमान दिवसाळ पाणी जायला लागलं, 2 दिवसाळ पाणी जायला लागलं. आणि ही योजना हिची आज पूर्णत्वाकडे आहे. त्याचं अजून मायक्रो प्लॅनिंग करून आमचा प्रयत्न आहे
की प्रत्येक उपनगराला या फेज 2 मधून ज्या टाक्या उभ्या राहिल्यात, फेज 2 मधून ज्या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन सुरू झालेलं आहे, तर तिथं रोज आपल्याला पाणी गेलं पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन आपण संपूर्ण शहरामध्ये केलं आहे. म्हणजे आज तुम्ही विचार करा की 70-72च्या दशकानंतर याचा कधीही विचार केला गेला नव्हता, पण तो विचार कुठेतरी आज आपण केला. त्याच्यावर फक्त विचार न करता तो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करून आज शासनाच्या मदतीने हे सगळं काम आपलं पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. आणि म्हणून दुसरा प्रश्न आहे की आता ही देखील योजना आपण पाहतो की आज सीना नदी, या सीना नदीच्या बाबतीमध्ये सातत्याने जसं वाढतं शहर आहे तसं कुठल्या ना कुठल्या वड्याला ते ड्रेनेज सिस्टम सोडलेलं असतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठेतरी याच्यावरती निर्णय केला पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. त्याच्याकरता आम्ही बऱ्याच वर्षापासून प्रयत्नशील होतो. जसं ही अमृत पाणी योजना शासनाच्या माध्यमातून आपल्याला केंद्र सरकारच्या मदतीने आपल्याला मिळाली, तशीच ही दुसरी पाणी योजना भुयारी गटार योजना ही देखील आपल्याला केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्र सरकारपर्यंत आली, सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळाली. आणि त्याचं आता पूर्ण सिस्टम जर तुम्ही सीना नदीच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ड्रेनेजचे पाईप आणि मोठे ड्रेनेज तुम्हाला 10-10 फुटाचे ड्रेनेज पाहायला मिळतील. कारण ते सिव्हिलच्या चौकापासून तर इकडच्या संपूर्ण शहरामध्ये आज ती योजना कार्यान्वित झालेली आहे. आता संपूर्ण काही दिवसामध्ये त्याचं पाणी, ड्रेनेज सिस्टमचं पाणी सीनामध्ये न सोडता या फिल्ट्रेशन प्लांटला ब्रुडगाव रोडला भिंगार नाऱ्या शेजारी हा संपूर्ण प्लांट हा उभा राहिलेला आहे. याच्यातनं ती व्यवस्था, हे संपूर्ण ड्रेनेजचं पाणी एक जलशुद्धीकरण केंद्र उभा केलेलं आहे. आणि ह्या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून हे पाणी पुन्हा रिसायकल करून ते शेती कामाकरता किंवा गार्डनिंगच्या कामाकरता वापरलं जाईल, असं हे सिस्टम केंद्र सरकारच्या निधीमधनं, राज्य सरकारच्या निधीमधनं हे उभा राहिलेलं आहे. आणि हे एवढा मोठा प्रोजेक्ट हा आपल्याला आज पूर्ण होतोय. आणि हा संपूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर आज जे आपल्याला कुठं कुठं आपण जर जातो तर काही प्रमाणामध्ये कमी डास पाहायला मिळतात, काही ठिकाणी जास्त डास पाहायला मिळतात. ज्या वेळेला हा प्रोजेक्ट पूर्ण होईल, सीना नदीमधलं पाणी, ड्रेनेज जाणारं पाणी बंद होईल, तर त्यावेळेला डासांचं देखील प्रमाण हे आपल्याला नाहीसं झालेलं पाहायला मिळेल. आणि त्याचं कारण फक्त ही योजना असणार आहे. म्हणजे आपण कुठेही संध्याकाळच्या वेळेला बसू शकतो, कारण डासांचं प्रमाण कमी होणार आहे, घाण पाणी सगळं बंद होणार आहे. आणि ही योजना नसल्यामुळे जसं आपण ड्रेनेजचं पाणी सगळं सीना नदीत सोडतो, तर काही कोटी रुपयाचा दंड हा ग्रीन ट्रिब्युनल कोर्टाच्या वतीने देखील महानगरपालिकेला सातत्याने झालेला आहे. आणि म्हणून हे प्रकल्प हा नगरकरता एक फार मोठा प्रकल्प असणार आहे की ज्याच्यातनं जसं एखादा रस्ता छोटा असला, मोठा झाल्यावर आपण म्हणतो की थोडा श्वास मोकळा झाला, तर तसं हा प्रोजेक्ट ज्यावेळेला आपला पूर्ण होईल, सीनेला जाणारं ड्रेनेजचं पाणी बंद होईल, तर त्यावेळेला सीनेचा देखील श्वास, सीना नदीचा श्वास हा मोकळा झाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणजे हे सगळं काम जे होत असतं, विचार असतो, तर तो विचार कुठून मिळतो, तर काम करायची ऊर्जा, प्रेरणा ही मिळत असते आपल्याला ह्या महापुरुषांकडून. आणि म्हणून ह्या महापुरुषांचे पुतळे हे नगरमध्ये असले पाहिजेत. आणि नगर शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि जिल्ह्याचं ठिकाण जर आपल्याला त्या प्रकारे जर आपल्याला करायचं असेल, त्याला एक वेगळं वैभव निर्माण करायचं असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागतं. याची मागणी ही बऱ्याच वर्षापासून होती, पण त्याच्यामध्ये आपल्याला काही अनेक लोकांनी प्रयत्न केले, म्हणजे मीच नाही, अनेक लोकांच्यामध्ये प्रयत्नशील होते. मी सुद्धा बऱ्याच वर्षापासून प्रयत्नशील होतो, पण त्यामध्ये फार काही यश मिळत नव्हतं. पण आज आपण जर पाहिलं तर हे सगळे कामं पूर्णत्वाकडे चाललेले आहेत. आज जर आपण महानगरपालिकेच्या आवारामध्ये पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरती विराजमान असणारा एक चांगला भव्य दिव्य पुतळा हा आज आपल्याला पाहायला मिळतो. प्रवेश केला की आपल्याला ती एक वेगळी ऊर्जा मिळते. आणि तिथनं जसं आज आपण पाहतो की दिल्लीमध्ये जर तुम्ही गेलात तर दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये देखील महाराष्ट्र ताट मांडून उभा असतो, तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळं. तर तसंच एक वेगळं चित्र ज्यावेळेला महानगरपालिका म्हणजे नगर शहराची एक प्रमुख संस्था आहे, आणि त्या संस्थेच्या आवारामध्ये जो व्यक्ती त्या ठिकाणी खुर्चीवर विराजमान होत असेल, मग तो अधिकारी असू किंवा पदाधिकारी असू, त्याला नेहमी भान असलं पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं त्या राज्यामध्ये आज आपण या खुर्चीवरती विराजमान झालेलो आहोत. आणि मग तसा एक पुतळा आज आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळतो. आज दुसरा पुतळा, आपला जो प्रमुख पुतळा आहे नगरच्या स्टँडच्या परिसरामध्ये आहे, तो देखील पुतळा आता पूर्वी फार जुना पुतळा आहे. आता स्टँडचं
नूतनीकरण होणार आहे त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की जसं संभाजीनगर शहरामध्ये की तिथं पुतळा मोठा उभा केला, तर तशाच प्रकारचा आमचा प्रयत्न की थोडा आता त्याला जागा मागं सरकून घ्यायची आणि त्याची उंची ही थोडी वाढवून घ्यायची. छत्रपती शिवाजी महाराजांची तसं कुणी उंची कमी नाहीच आहे, ती आपण काय फक्त पुतळ्याच्या पण वाढू शकतो, तशी ती आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं आधाराचं स्थान, एक वेगळं उंचीवरचं स्थान आहे. त्यामुळं त्या स्थानाला एक वेगळं स्थान निर्माण करण्याकरता तो पुतळा आणि त्या सर्व त्याचं जागेचं एक नवीन नूतनीकरण आपला करण्याचा प्रयत्न आहे, मानस आहे. त्याच्या परवानग्या देखील आपण शासनाकडनं येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत. 2007 साली ज्यावेळेला आम्ही या क्षेत्रामध्ये देखील काम करत नव्हतो त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये ठराव झालेला होता 2007 साली. त्यावेळेला तत्कालीन नगरसेवक कैलासवासी गिरोले मामा यांनी तो ठराव केला होता की धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा हा नगरच्या प्रोफेसर कॉलनी चौक परिसरामध्ये बसवायचा. हा फक्त ठराव झाला, त्याच्यामध्ये अनेक वेळा त्या चर्चा त्या महानगरपालिका सभागृहामध्ये व्हायच्या. त्यावेळेस मी देखील तिथं काम केलं, मी देखील ते ऐकायचो, पण त्याच्यामध्ये फार पुढं विषय जात नव्हता. पण मागच्या काही काळामध्ये तो आपण प्रयत्न केला आणि आज सगळं बाजूचं जे काम आहे आज जे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं आहे ते संपूर्ण काम आता उभा राहिलेलं आहे. चौथारा देखील उभा राहिलेला आहे. फक्त आता पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ते देखील काही महिन्यांमध्ये आपल्याला त्याचं देखील उद्घाटन झालेलं पाहायला मिळणार आहे. बऱ्याच लोकांना वाटतं आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा याचा देखील बरेच वर्ष संघर्ष चालू होता. काही लोक सातत्याने प्रयत्नशील होते की तो पुतळा झाला पाहिजे आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा जो या ठिकाणी जो आपण पाहत आहे असाच पुतळा हा एकमेव भारताच्या सगळ्यात मोठी लोकशाही असणारा सुप्रीम कोर्ट त्याच्या आवारामध्ये असाच एक पुतळा आहे आणि दुसरा बसणार आहे तर आपल्या शहरामध्ये बसणार आहे. म्हणजे एक एवढा मोठा एक काम की जे तिथं सुप्रीम कोर्टानंतर आपल्याकडे बसणार आहे असा पुतळा आपल्याकडे तयार झाला आहे. हा देखील दुसरा आपण चित्र जर पाहिलं तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जर आपण पुतळा पाहिला तर नगरचा जसा इतिहास आहे तर त्या इतिहासामध्ये जशा 2 वेशी आहेत, दिल्ली गेटची आणि एक मायवड्याची वेश. त्या मायवड्याच्या वेशीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याकरता देखील महानगरपालिकेमध्ये काकांनीच ठराव मांडला होता की तो पूर्णकृती पुतळा करायचा. तो ठराव झाला पण त्याच्यामध्ये फार पुढं विषय जात नव्हता. त्यांनी मागं मला सांगितलं की त्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घ्या. मग त्यावेळेला काही लोकांशी आम्ही चर्चा केली. ते म्हणले पूर्णकृती पुतळा बसवत असताना चांगल्या प्रकारचं तिथं पुढं सुशोभीकरण झालं पाहिजे की ते पुतळा देखील सुशोभीकरण करण. पण त्याच्यामध्ये अजून एक मी विषय ॲड केला तो म्हणजे ज्या आज भारत देशामध्ये महिलांना जेवढं महत्त्व प्राप्त झालं आहे, महिला सर्वोच्च पदापर्यंत ज्या पोचल्या असतील, अगदी देशाच्या पंतप्रधान पदापासून तर राष्ट्रपती देखील 2 वेळा महिला झाल्या. एक प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या आत्ता ज्या आहेत द्रौपदी मुर्मू. ह्या महिला राष्ट्रपतीपासून महिला पंतप्रधानापर्यंत जर कोणामुळे गेल्या असतील त्या स्त्री शक्तीला एक वेगळी शक्ती देण्याचा शिक्षणाचे द्वार उघडणारा हा एकमेव जी व्यक्ती होती ती सावित्रीबाई फुलेंची आणि म्हणून त्यांचा देखील पुतळा याचं सुद्धा संपूर्ण काम हे आता संकल्पचित्र झालं आहे. याला शासनाची मान्यता मिळाली, त्याचं टेंडर देखील झालं, वर्क ऑर्डर देखील सुरू झालेलं आहे, त्याचं देखील आपलं काम सुरू होणार आहे. म्हणजे ही सगळी कामं ही आज आपल्याकडे पूर्णत्वाकडे आहे. म्हणजे ह्या सगळ्या कामांच्या माध्यमातून पुतळ्याच्या माध्यमातून काय होत असतं की पुढं जी पिढी घडत असती त्या पिढीला कुठंतरी या गोष्टींचा विसर पडता कामा नये. कारण आज आपण पाहतो की इंटरनेटच्या माध्यमातून ही पिढी बाहेरचं ज्ञान अवगत करण्याचा बराच प्रयत्न करत असती, वेगवेगळ्या माहित्या गोळा करण्याचा प्रयत्न करत असती. पण ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी हे महापुरुष कोण होते, यांची विचार काय होती, यांनी या समाज व्यवस्थेमध्ये काय योगदान दिलेलं आहे हे देखील कुठेतरी या पुतळ्यांच्या माध्यमातून त्या विचारांना उजाळा मिळाला पाहिजे. आणि म्हणून हा उजाळा हा फक्त उजाळा नाही तर हा एक विचारधारा आहे, ती कधी न संपणारी विचारधारा आहे. आणि ती विचारधारा मला खात्री आहे या पुतळ्यांच्या निर्मितीच्या माध्यमातून ती नगर शहराच्या एक चांगल्या विचारधारेला एक बळ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि नगरच्या संपूर्ण वैभवामध्ये ह्या ज्या पुतळे उभा राहतील
त्याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचा समाजाला दिशा मिळण्याकरता मदत होत असते. आणि म्हणून आपल्या सर्वांना महाराष्ट्रातल्या भूमीतल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातून होऊन गेले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातून होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, ही सगळी माणसं महाराष्ट्रातल्या भूमीतनं होऊन गेले आणि त्यांनी दिशा या सबंध भारत देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांच्या नावाचा गवगवा आज संपूर्ण भारतभर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्या सर्वांकरता ही बाब फार भूषणाची बाब आहे. आणि म्हणून त्यांच्या पुतळ्यांची निर्मिती हे करणं हे आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे. म्हणून ते काम आज आपल्याकडे पुढे सुरू आहे. आज दुसरा एक पुतळा आपण पाहतो, हे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील आपल्या रेसिडेन्शियल कॉलेजच्या गेटसमोर आहे. हे नगरमध्ये ब्रिटिशांकडून त्यांची काहीतरी एक हत्या करण्यात आलेली होती आणि म्हणून त्यांचं देखील समाधीस्थळ या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांच्या देखील विचारांना उजाळा मिळाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चौथे वंशज होते आणि म्हणून त्यांचा देखील पुतळा आज आपल्या नगरच्या भूमीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना ते एक स्मरणात असलं पाहिजे. त्या परिसरात देखील एक सुशोभीकरण करण्याचं काम हे आपल्या सर्वांच्या पुढाकारातून आज या ठिकाणी होतं आहे. म्हणून आज आपल्याकडं दुसरा विषय, आता आज आपण पाहतो की नगरमध्ये पूर्वी प्रत्येक ठिकाणी कंटेनर असायचे ठेवलेले कचऱ्याचे. आम्ही प्रयत्न केला की आपल्याला कचरा कुंडीमुक्त शहर करायचं. पूर्वी गाड्या यायच्या, कंटेनर उचलायचे आणि त्या गाड्यांमध्ये घेऊन जायचे. काही काही ठिकाणी कंटेनरसुद्धा टिकत नव्हते, मग एक स्पॉट असा त्या ठिकाणी राहायचे. पण आम्ही प्रयत्न केला की आपल्याला कुठेतरी कचरा कुंडीमुक्त शहर करायचं. आणि म्हणून नगर शहरामध्ये जवळपास घंटा गाड्या ह्या सातत्याने राबवल्या पाहिजेत. म्हणून आपण पाहतोय की आता आज घंटा गाड्या ह्या शहरामध्ये दाखल झाल्यात मागच्या काही वर्षामध्ये. आणि एक अधिकृत ज्या कचरा कुंड्या होत्या ह्या आपण काढून टाकल्या. आज लोक काही प्रमाणात कुठंतरी टाकतात कचरा. त्यांची विनंती असेल मला की तुम्ही सगळ्यांनी आता हे कचरा कुंडी जी गाडी येत नसेल, तुम्ही आपल्या सर्वांच्या संबंधात कुणा कुणी नगरसेवक असतो, आमच्यासारखे कार्यकर्ते असतात, अधिकारी वर्ग, आपल्याला सगळ्यांचे नंबर असतात, आपण संपर्क केला पाहिजे. पण कुठेही आपल्या शहरामध्ये कुठेतरी कचरा आपण टाकू असं कुणी करू नये अशी एक विनंती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली असणार आहे. आज बऱ्याच ठिकाणी हे कचरा गाड्या पोहोचतात, गल्लीबोळापर्यंत पोहोचतात. आपण सर्वांनी कचरा गाड्यांना पाचारण केलं पाहिजे आणि आपलं शहर हे स्वच्छ ठेवण्याकरता मदत केली पाहिजे. आणि ह्या गाड्या जशा आपल्या शहरामध्ये दाखल झाल्या त्यावेळेसपासून एकही वर्ष आपलं असं गेलं नाही की आपल्याला शासनाचं बक्षीस हे आपल्याला मिळालं नाही. म्हणजे आजपर्यंत दरवर्षी गेल्या 4-5 वर्षामध्ये दरवर्षी आपल्या शासनाचं बक्षीस मिळालं. ते देखील रेकॉर्डर आहे. आता मला एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही किती बक्षीस मिळालं, पण हे बक्षीस आपल्याला शासनाच्या माध्यमातून मिळालं. केंद्र सरकारची कमिटी येते, ती सगळ्या शहराची पाहणी करते की कुठं कुठं काय काय स्वच्छता आहे, कशा प्रकारची आहे, कचऱ्याचं काय नियोजन आहे. आणि फक्त कचऱ्याचं नियोजन नाही तर याची विल्हेवाट कशी लावतात ह्याचं देखील नियोजन हे आपल्या वतीनं केलं जातं. आणि म्हणून हे आपल्याला तिथं वेगवेगळे प्रकल्प, आज जसं बोर्डगावमध्ये जर आपण गेलो तर त्या गावामध्ये हे कचऱ्याचे वेगवेगळे प्रकल्प आहेत की पूर्वी तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये ढीग असायचे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी व्हायची आणि तिथल्या गावकऱ्यांना फार त्रास व्हायचा. पण त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया राबवून आज कुठंतरी तो त्रास एक कमी प्रमाणामध्ये आपण केला आहे आणि त्याचे वेगळे प्रकल्प करून आज कुठंतरी त्याला चांगल्या प्रकारची दिशा देण्याचा हा एक प्रयत्न आपल्याकडनं झाला आहे. आणि ते सगळे आज प्रयत्न हे कार्यान्वित आहेत. आणि म्हणून हे सगळं काम नियोजन जे चालू आहे, पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न आहे की आज नागरिकांना आमची विनंती राहील की आपण कुठेही रस्त्यावरती कचरा न टाकता आपल्या गाड्यांना आपण पाचारण करावं. गाडी येत नसेल आपण त्याची तक्रार करावी. महानगरपालिकेचे पोर्टल असतात, अधिकारी वर्गाचे नंबर असतात, आमच्यासारख्या कार्यकर्त्याचे नंबर आपल्याकडे असतात. तर आपण आम्हाला जर संपर्क केला तर निश्चित आपण याच्यामध्ये अजून दुरुस्त्या करून हे शहर जसं आज कचराकुंडी मुक्त झालं आहे, भविष्यामध्ये संपूर्ण शहर आपला सर्वांचा मानस आहे की नगर शहर हे कचराकुंडी मुक्तपेक्षा कचरामुक्त शहर करायचा जो प्रयत्न आहे याच्यामध्ये आपल्या सर्वांचं योगदान पुढच्या काळामध्ये असावं, एक अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो. आज जसं सिनेच्या मगाशी विषय मी तुम्हाला सांगितलं, तर आज याला देखील जसं आपण पावसाळ्यामध्ये पाहतो, म्हणजे आम्हाला पाऊस रात्रभर जर चालला तर पहाटे 4 वाजता, 3 वाजता, 5 वाजता फोन आलाच की फार पाणी आलेलं आहे आणि आम्हाला उठून तिथं जावं लागतं स्पॉटवरती. जिथे जिथं फोन आहे तिथं जावं लागतं. आणि तिथं जात असताना
म्हणजे हे मागच्या काही वर्षांमध्ये सत्र सातत्याने सुरू आहे. कारण आपण पाहतो की नदीचं जसं मी सांगितलं की भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले, 75 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला. पण हे झाल्यानंतर आपण पाहतो की सिन्याच्या बाबतीमध्ये कधी कुणी नियोजनच केलं नाही, कधी कुणी विचारच आणला नाही. पण आपल्याकडनं तो विचार मांडला गेला. ऑन रेकॉर्ड आहे की 2017च्या पावसाळी अधिवेशनमध्ये, 2016च्या पावसाळी अधिवेशनमध्ये मी मुंबईच्या अधिवेशनामध्ये तिथं प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेला तत्कालीन मंत्री, महसूल मंत्री एकनाथजी खडसे साहेब होते. आणि मी तिथं प्रश्न उपस्थित केला की आमच्याकडं शहरामधून मध्य भागातून जाणारी एक सीना नदी आहे, त्याचं कुठलंही रेकॉर्ड नाही की लांबी किती, रुंदी किती, त्याच्या नदी पात्रामध्ये कुठं नाही. आणि त्यामध्ये सातत्याने भर पडत चाललेली आहे. नदीचा एक मोठा फुगोटा तयार होतो आणि ते शहराकरता फार धोकादायक आहे. आणि म्हणून त्याच्यावरती प्रयत्न केले. आणि त्यावेळेला त्यांनी सूचना काढली की या संपूर्ण नदीपात्राची मोजणी करून घ्या. आणि तुम्हाला आठवत असेल 2016मध्ये तो संपूर्ण विषय झाल्यानंतर 17मध्ये त्याची मोजणी सुरू झाली. आणि मोजणी झाल्यानंतर 2018मध्ये आपल्या सर्वांना आठवत असेल की एप्रिल मेच्या महिन्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी त्याचं अतिक्रमण काढण्याकरता सुरुवात केली. म्हणजे ती नदीचं पात्रच कधी कोणाला माहीत नव्हतं की रुंदी किती आहे. पण ज्यावेळेला आपण तो विषय पुढं आणला त्यावेळेला त्याचा सगळा आराखडा तयार झाला. ती नदीची मालकी किती, इरिगेशन खाते त्याचं मालकी असतं. आणि त्याच्या बाबतीमधला सगळा पुढाकार घेऊन ते इरिगेशन खात्याने ते काम सुरू केलं. आणि त्याच्या बाबतीमधलं एक निर्णय झाला, प्रत्येक ठिकाणी मार्किंग आलं नदीचं पात्र किती आहे. आणि म्हणून हे संपूर्ण पात्र तयार झाल्यानंतर, तो आराखडा तयार केल्यानंतर हे आज तुम्ही जो चित्र पाहताय हे आज आपली सीना नदी आहे. आणि हे जे फोटो आहे आता ह्या नगरचाच आहे, हे नगरचाच आहे, आपल्या सीना नदीचंच आहे. आणि ह्याच्याकरता आम्ही आराखडा तयार करून शासनाकडे प्रयत्न केले की आजपर्यंत याचं कधीही साफसफाई झालेली नाही. याचं जसं एखादा तलाव असतो, तलावामध्ये आपल्याला गाळ काढावा लागतो, तर गाळ काढण्याचं काम, याचं जे खोलीकरण आहे हे केलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता देखील शासनाच्या माध्यमातून जवळपास 20 कोटी रुपये हे संपूर्ण खोलीकरण, रुंदीकरण करण्याकरता आपल्याला शासनाकडनं हे मंजूर झालेले आहे. आणि म्हणून आता हे एक पुढचा, ह्याच्यामधलाच एक पुढचा पार्ट आहे. जवळपास या परिसरामध्ये हे खोलीकरण झाल्यानंतर आता दुसरं काम चालू आहे. ही सीना शेजारी एक ऑक्सिजन पार्क आपण तयार करतोय. याचं देखील निधी आलाय, टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाली आणि आता याचं काम देखील सुरू आहे. आणि हे काम सुरू असताना हे 2 ठिकाणी होणार आहे. एक आपल्या त्या आनंद ट्रेडिंग कंपनी शेजारी आणि दुसरं नालेगावच्या मागच्या बाजूला. पण तिथं आता उड्डाणपुलाचं काम चालू आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून, म्हणून ते काम अजून सुरू झालं नाही. पण हे काम सुरू झालेलं आहे. पण दोन्ही करता हा शासनाच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रोजेक्ट हा आपला काम सुरू आहे. म्हणजे आजपर्यंत कधी कुणी याची मागणी केली नव्हती किंवा याच्यावरती पाठपुरावा फार काही कोणाचा सुरू नव्हता. आज आपण हा जे चित्र पाहतोय हे एक सोलर पॉवर प्रोजेक्ट आहेत. हे वेगवेगळ्या ठिकाणी आज आपण निर्माण करतोय. हे कशाकरता निर्माण करतोय? कारण की आज पाणी पुरवठा करण्याकरता, जसं मी मगाशी सांगितलं की पाणी महाराष्ट्रामध्ये काही बोटावर मोजणे इतके शहर आहेत, 3-4 शहर आहेत की ज्याला पाणी पंपिंगने उचलावं लागतं. पंपिंगने म्हणजे आपण मोटरवरून पाणी उचलतो. अरे नगर शहर जर भौगोलिक पाहिलं तर नगर शहर हे उंचावरती जिल्ह्यामध्ये आणि धरणं खाली आहेत. म्हणून आपल्याला 2 वेळा पंपिंग करावं लागतं. बाकी शहरांना तरी 1-1 वेळा पंपिंग करावं लागतं. पण आपल्याला मोवा डॅमवर एकदा पाणी उचलावं लागतं, ते तर विळदपर्यंत. विळदमध्ये फिल्ट्रेशन प्लांट आहे आणि तिथून परत विळदवरनं एकदा पंपिंग होतं आणि मग येतं वसंत टेकडीला. आणि वसंत टेकडीवरनं बऱ्यापैकी पाणी बाय ग्रॅव्हिटी सगळ्या टाक्यांना जातं. आता काही काही ठिकाणी परत मोटर लावावं लागतात, कारण की आता ती लोकसंख्या वाढली, पाण्याचा काय प्रॉब्लेम होतो, मोटर लावावं लागतात. पण 2 वेळा पाणी उचलावं लागल्यामुळे आपल्याला त्याचंच बिल अंदाजे 2.5 कोटीच्या पेक्षाही फक्त पाण्याचं हे दर महिन्याला येतं आहे. म्हणजे 2.5 कोटीपेक्षा. आणि म्हणून महानगरपालिकेला जर आर्थिक अडचणी असतात, विकास कामाला अडचणी आहेत, तिथं बाकीच्या वेगवेगळ्या अडचणी असतात, तर त्याच्याकरता जर 2.5 कोटी जर वाचवायचे असतील आणि तो पैसा MSCBला भरण्यापेक्षा जर आपल्याला इतर विकास कामांकरता किंवा कामगारांच्या कल्याणाकरता किंवा कुठल्याही कामाकरता जर वापरायचे असतील तर त्याच्याकरता
एक सौर ऊर्जा प्रकल्प हा आपल्याकडून कार्यान्वित होणं गरजेचं होतं. याला देखील संपूर्ण पैसा हा शासनाच्या माध्यमातून आज कार्यरत असणाऱ्या महायुती सरकारच्या माध्यमातून हा संपूर्ण पैसा आज आपल्याला नगर शहरापर्यंत आलेला आहे. आणि अशी वेगवेगळ्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प आज आपले काम सुरू आहे. त्याचं देखील संपूर्ण काम पूर्ण होणार आहे. दुसरं मगाशी आपण पाहिलं की आता हे झालं फक्त पाणी पुरवठ्याचं बिल, पण दुसरं जे बिल आहे तर ते दुसरं बिल जो फिल्ट्रेशन प्लांट मी मगाशी सांगितला तो देखील आपला, जसं हे पाण्याचं 24 तास चालतं मोड्यांवर येणाऱ्या पाण्याचं, तसं हे 8-10 तास तरी चालेल फिल्ट्रेशन प्लांट, की जे पाणी आपल्याला फिल्टर करायचं, त्याच्यावरती प्रक्रिया करायची, ते वापरायचं, ते 8-10 तास तरी किमान आपल्याला चालवावं लागेल. त्याचंही बिल वाढणार आहे. म्हणजे आता ह्याचा 2.5 कोटी येत असेल त्याचा 1,000 कोटी तरी येईल, 2 कोटी तरी येईल. मग ते सगळं होऊ नये, तो अधिकचा भार आपल्याकडं नागरिकांवरती येऊ नये, त्याच्याकरता हे प्रकल्प आपण सुरू केला, हाती घेतला आणि शासनाच्या माध्यमातून ती मोठी मदत ही आज आपल्या नगर शहराकरता आपण आज उपलब्ध केली आहे. पुढचं आपण आता पाहतो की आज हे LED दिवे आहेत. LED दिवे जसं आपण पाहतो की आज हे लागलेत. आता हे दिवे म्हणजे काय? आता बऱ्याच लोकांना वाटतं LED म्हणजे आता कुठेही बाजारात गेलो आपल्याला लाईट मिळतीच, LED दिव्यांची काय असं काय वेगळं नाही. पण मी अनेक ठिकाणी सांगितलं की LED दिवे जे हे आहेत हे आपण जर पाहिले तर आज आपल्याकडं आपण कुठल्याही ब्रँडेड कंपनीचा LED बल्ब जरी घरामध्ये लावायचा जर आणला तर त्याची मला वाटतं 2-3 वर्षापेक्षा जास्त गॅरंटी ही नसती. का असती? कुठलाही तुम्ही विचारा, कोणालाही विचारा की 2-3 वर्षापेक्षा जास्त गॅरंटी नसते. पण तरी त्याला ऊन लागत नाही, पाऊस लागत नाही, धुकं पडत नाही, गारठा लागत नाही, वारं लागत नाही, तरी देखील त्याची लाईफ किती आहे? 2-3 वर्ष. पण आज या बाहेर लावलेल्या लाईट आहेत, याला ऊन लागतंय, थंडी लागती, याला धुकंही पडतंय, याला जो ऋतू येईल, हवा येते, वादळ येतंय, सगळं होतं. पण तरी देखील याची वॉरंटी आहे 7 वर्ष. हे अगदी बारकाईने प्लॅनिंग करून, म्हणजे आज हे जे दिवे लावलेले आहेत याच्यावर सांगितलं आता 32,000 दिवे लावलेत, पण कदाचित मला असं वाटतं की याच्यापेक्षा अधिकचे दिवे लावले असतील. पण आजपर्यंत जसं मी सांगितलं की 75 वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य मिळून, आजपर्यंत नगरमध्ये एवढ्या लाईट कधीही एका वेळेस लागलेल्या नाहीत. आणि याच्यातनं LED लाईट्समधून एनर्जी सेव्हिंग झाली आणि आपल्याला कुठलाही भार महानगरपालिकेवर आला नाही, शासनावर आले नाही, ना नागरिक म्हणून याचा कुठलाही टॅक्स आपल्याला लागला नाही. म्हणजे फक्त एनर्जी सेव्हिंगमधनं हा प्रकल्प राबवला गेला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी आज LED लाईट बसवल्या गेल्या. आणि ह्याच लाईट जर पाहिल्या तर ह्या बाजारामध्ये कुठेही मिळत नाहीत. ह्याची एक वेगळी कंपनी आहे आणि ती कंपनी फक्त प्रायव्हेट लेवलला काम करते, पण त्यांनी आज सकारात्मकता दर्शवली, आपल्यापर्यंत आलेत आणि आज नगरमध्ये बहुतांश भाग हे आज आपल्याकडं अंधाराकडून हे उजेडाकडे गेले आहेत. नाहीतर अनेक नागरिकांना नगरसेवकाला फोन करावा लागायच्या, कॉलन्यामधल्या बऱ्याच लाईट गेलेल्या असायच्या, तर नगरसेवक काय करायचे किंवा नागरिक काय करायचे, जर 10-20 लाईट असतील, 10-20 पोल असतील, एक कोपऱ्या फर्स्ट स्टार्टची जिथून आणायची, एक तिथे एक लावायची, मध्ये एक लावायची आणि शेवटच्या कोपऱ्याला एक लावायची, असं नागरिकांचं समाधान करायचे. आणि स्वतःच्या पैशातनं अनेक वेळा ते नगरसेवक असतील, कॉलनीचे नागरिक असतील, कधी वर्गणी करून आणायचे. म्हणजे तुम्हाला कोणताही हे सगळं करावं लागू नये म्हणून आज एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आजपर्यंत शहरामध्ये कुठेही झाला नव्हता, कधीही झाला नव्हता, तो आज आपल्या शहरामध्ये हे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आज हा पूर्ण झालेला आहे. आणि जसं शहर वाढणार आहे तर त्या ठिकाणी देखील या लाईटी लावल्या जाणार आहेत. आणि म्हणून असा सगळा प्रकल्प आज आपला पुढं जातोय. आज आपल्याकडं हे बसस्थानकं आपण ऐकलं असेल की सगळ्यात पहिली बस सुरू झाली नगर पुणे, हे तर आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. आणि म्हणजे ऐकत असताना ते बसस्थानकं देखील आपल्याकडे जर पाहिले तर वर्षानुवर्ष तसेच होते. याचा देखील कधी कोणी मागणी केली नाही की बसस्थानकाचं नूतनीकरण झालं पाहिजे. आणि म्हणून याच्याकरता आज आपण जर पाहिला तर सगळ्यात पहिली बस जी सुरू झाली मायवडा बसस्टँडपासून तर पुण्यापर्यंत, तर त्याचा देखील जवळपास 16 कोटी रुपयाचा निधी आराखडा तयार केला गेला, शासनाच्या माध्यमातून तयार केला गेला. त्यांचे प्रायव्हेट आर्किटेक्ट होते, त्यांच्याकडनं तो आराखडा तयार झाला आणि त्याची मान्यता मिळून आज ते संपूर्ण निधी आपल्याला वर्ग झाला आहे
आणि त्याचं आता दुरुस्तीचं काम म्हणजे नूतनीचं काम हे संपूर्ण आता सुरू झालेलं आहे. म्हणजे पाडापाडीचं काम सुरू झालेलं आहे आणि येत्या काही म्हणजे 6-8 महिन्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक बसस्थानक आपल्याला या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळणार आहे. त्याचप्रकारे जे सावडी बसस्थानक आहे ते आपण जर पाहिलं तर तिथं बऱ्याच वर्षापूर्वी बसस्टँड उभा झालं होतं, पण ते काही काळांतराने पुन्हा ते बंद झालं. पुन्हा बसस्टँड आहे स्वस्तिक चौकामध्ये, त्याचं संपूर्ण अंतर्गत कॉन्क्रीटकरण झालं आहे. तारकपूर बसस्टँड आहे, तिथं तुम्ही जर गेले त्याचं संपूर्ण अंतर्गत कॉन्क्रीटकरण झालं आहे, जे आजपर्यंत कधी झालेलं नव्हतं. आणि सावडी बसस्टँड देखील त्याचा देखील निधी संपूर्ण शासनाच्या माध्यमातून 7 कोटी रुपये आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्याचं देखील आता काम सुरू झालं आहे. म्हणजे आपण जर तिथं पाहायला गेलो तर ते देखील आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे. आज आपल्याला अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या अंगणवाड्या निर्माण झाल्यात, वेगवेगळे छोटे छोटे जे उपनगर आहेत ते आपल्याला चालू झालेले अंगणवाड्या निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. आणि आता काही काही ठिकाणी आपला प्रयत्न आहे की जसं दिल्लीसारख्या शहरामध्ये आपण जर गेलो तर तिथं आपल्याला शाळांच्या बाबतीमध्ये फार त्या सरकारने पुढाकार घेतला आणि तिथं शिक्षणाच्या बाबतीमध्ये मोफत शिक्षण देण्याचा एक चांगला प्रयत्न केला. आपला देखील प्रयत्न आहे की कुठंतरी एक चांगल्या प्रकारे तशा एक शाळा निर्माण करायच्या की ज्याच्यातनं सर्वसामान्य वर्गाला कुठंतरी चांगलं शिक्षण, मोफत शिक्षण हे मिळण्याकरता मदत होईल. आज बुडगाव रोडवरती देखील आपल्या अल्पसंख्याक घटकाकरता आज 100 विद्यार्थिनी राहू शकतील असा निधी आपल्याला मिळाला. त्याचं देखील जवळपास 12 कोटी रुपये निधी आपल्याला मिळाला आणि त्याचं देखील आपलं काम हे सुरू झालेलं आहे. आज या कुठलंही शहर घडायचं म्हटलं तर त्याला एक विचार फार महत्त्वाचा असतो आणि विचार देण्याकरता चांगल्या चांगल्या ग्रंथालयांची निर्मिती करणं, वाचक वर्गाची तिथं एक वैचारिक लोक निर्माण करणं, याच्याकरता आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि मग तशा प्रकारे आज एक सावडी परिसरामध्ये आपलं सामाजिक न्याय भवन शेजारी एक नवीन चांगली एक मोठी लायब्ररी ही सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 15 कोटी रुपये हे शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. त्याचं देखील आता लवकरच आपलं काम सुरू होणार आहे. कलाच्या बाबतीमध्ये देखील आपलं एक नाट्यगृह हे देखील आपलं आता त्याचं काम काही दिवसापूर्वी सुरू झालं होतं, पण त्याच्या बाबतीमधले जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या काही कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या, पण त्याचं संपूर्ण टेंडर कॅन्सल करून आता नव्याने टेंडर होऊन त्याचं देखील आता काम सुरू झालं आहे. ते देखील आपलं सावडी नाट्यगृह आपल्याला पूर्ण होणार आहे. जसं आज आपण 2 सभागृह हे नगरकरता आपल्याला कार्यान्वित आहेत. आज ज्या सभागृहांनी बसलो आहे आणि दुसरं एक सभागृह, पण आपल्याला जे नगरकरांचं सभागृह म्हणजे असेल तर ते महानगरपालिकेचं एक चांगलं नाट्यसंकुल जिथं राज्य पातळीवरनं, जसं आज ह्या वेगवेगळ्या रंगमंचावरनं अनेक नगरच्या भूमीतले कलाकार महाराष्ट्राच्या नकाशावरती गेले, देश पातळीवरती गेले, त्यांनी एक वेगळं नावलौकिक मिळवलं. तर तशा प्रकारचं नाट्यगृह आज आपल्याकडे जे अनेक वर्षापासून प्रलंबित होतं त्याचा संपूर्ण निधी हा शासनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आला आहे आणि ते देखील आता आपल्याकडं पूर्ण होणार आहे. आज MIDCच्या करता वाढण्याकरता जो प्रयत्न होता आपला की MIDC वाढवायची, तर त्याच्याकरता देखील एक मुख्य प्रश्न होता जागेचा, तो देखील आपला मार्गी लागला आहे. जवळपास 600 एकर जमीन ही आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आज कुठेतरी आपल्याला मिळालेली आहे. जी फॉरेस्ट लँड होती ती आपल्याला कुठेतरी आता त्याच्या माध्यमातून वर्ग होऊन आपल्याला मिळाली आहे. आम्ही बरेच वर्ष प्रयत्नशील होतो की आपल्याला जमीन मिळाली पाहिजे, पण कुठलाही शेतकरी असेल तो आता शासनाला कुठली जमीन द्यायची म्हटलं तितका तो फार विचाराधीन नसतो. आणि म्हणून विळदच्या परिसरामध्ये एक 600 एकर जमीन होती की त्याचा उपयोग हे फक्त नाव फॉरेस्ट होतं, पण त्याचा उपयोग कोणालाही नव्हता. तिथं ना फॉरेस्टचं कुठलंही वन्य प्राणी होते, ना कुठलंही झाडं होती, वृक्ष होती, पण त्याचा उपयोग आज कुठेतरी नगरच्या प्रगतीकरता होणार आहे. जसं आम्ही आज अनेक उद्योगपतींकडे जायचो, मुंबई स्तरावर असेल, कुठं बाहेर असेल, सातत्याने आम्ही उद्योगपतींना भेटत राहायचो. पण ते सांगायचे की आम्हाला जागा मिळाली पाहिजे, कुठेतरी तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. ते काय प्रायव्हेट जागेवर कोणी जात नाही, पण MIDC नगरच्या MIDC मध्ये जर पाहिलं तर अगदी छोटे छोटे प्लॉट असतात. म्हणजे एखादा गुंठा, 10 गुंठे, 20 गुंठे, एखादा एकरभर, पण त्याच्यापेक्षा मोठे प्लॉट नसतात. आणि कुठलाही मोठा प्रोजेक्ट येणार म्हटलं तर आपल्याला त्याच्यामध्ये
मोठा प्रोजेक्ट आणायचा जर असेल तर त्याला मोठी शेकडो एकरमध्ये जमीन लागते. आणि आज नगरकरांकरता सगळ्यात महत्त्वाचा दिशा देणारा विषय जर असणार आहे तो फक्त आणि फक्त हा MIDCचा असणार आहे. याच्या माध्यमातून एक मोठी कंपनी त्या ठिकाणी आणण्याकरता जी अडचण होती, ती प्रमुख अडचण होती जागेची, आज ती मार्गी लागलेली. आणि एक मोठी कंपनी आली तर आज अशी नगरची MIDC जी आज एक्झिस्टिंग जी MIDC आहे त्याच्यावरती बोटावर मोजण्या इतक्या 5-10 कंपन्या मोठ्या आहेत, पण त्याच्या जीवावरती चालणारे व्हेंडर्स असतील, स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, ही सगळी आज त्याच्या जीवावरती चालू आहे. त्यामुळे आज एक मोठा प्रकल्प तिथं आला तर आपल्याला या नगरच्या भूमीमध्ये, जसं आज आपण पाहतो की नगरच्या भूमीमध्ये मागच्या 2.5-3 वर्षाच्या काळामध्ये मोठे मोठे मल्टीनॅशनल ब्रँड जसे आलेत, तर याच्यापेक्षाही मोठे मल्टीनॅशनल ब्रँड हे आपल्या नगरमध्ये MIDCचं सुरुवात झाल्यानंतर आलेले पाहायला मिळतील. आणि त्याचं फक्त कारण असणार आहे की फक्त आणि फक्त मोठा एक कंपनीचा एक प्रोजेक्ट, आणि तो निश्चित रूपानं येत्या काही काळामध्येच तो आपल्या नगरला आपण सर्वजण घेऊन येणार आहेत. आज जसं मी कोविडचा मागे सुरुवातीला उल्लेख केला की कोविडचं संकट आलं होतं. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ते संकट कसं होतं. बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केली. अन्नधान्य लोकांपर्यंत पोहोचणं, शहर म्हटलं तर हातावरती पोट भरणारे बरीच लोक असतात, त्यांना अन्नधान्य पोहोचवण्याकरता बऱ्याच दानशूर लोकांनी ही मदत उपलब्ध केली. त्याच्या माध्यमातून आपण ती मदत पोहोचू शकलो. आणि नगरमध्ये आज या फक्त शहरातलेच नाही तर जिल्ह्याभरातून हे सगळे रुग्ण, आज एखादा व्यक्ती सिरियस झाला तर ते नगरला यायचे. आणि म्हणून या नगरवरती फार मोठा प्रचंड आज कोविडच्या काळामध्ये आपल्याला ताण आलेला पाहायला मिळाला. आणि म्हणून हे सगळं कोविडचं एक वेगळं काम हे आज आपण सर्वजण करू शकलो. ऑक्सिजन प्लांट असेल, रेमडेसिवीर असेल, वेगवेगळे मेडिकल फॅसिलिटीज असतील, वॅक्सिनेशनचं काम असेल, हे फार प्रभावीपणे आपण शहरांमध्ये राबवण्याचा प्रयत्न आपण सर्वांच्या लोकसहभागातून हा केला आहे. आणि म्हणून आज हे सगळं काम पुढं जातं आहे. आज आपण पाहतो की 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे विषय हे आपल्याकडं म्हणजे ह्या विषयाकडे कोणाचं लक्ष नसायचं. लोकांची फक्त मागणी काय असायची, आम्हाला पाणी येत नाही, आम्हाला रस्ता नाही, आम्हाला लाईट नाही, आम्हाला कचरा उचलला गेला पाहिजे, छोटं मोठं एखादं उद्यान केलं पाहिजे, या 4-5 माफक अपेक्षा असायच्या. पण आज त्याच्या पलीकडे जाऊन आज शहरामध्ये हे सगळे काम आज आपण करतोय. सिनानीचा विषय कुणी मागणी नव्हती, पण आज कुठंतरी भौगोलिकदृष्ट्या त्याचा विचार केला पाहिजे, तो आपण केला. त्याच्याकरता आराखडा बनवावा लागतो, त्याच्याकरता सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. LED लाईटचा प्रकल्प आहे, याचा प्रस्ताव बनावा लागतो, त्यावरती काम करावं लागतं, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. हे सगळं काम हे आज आपण सातत्याने एक वेगळे व्हिजन ठेवून हे केलेलं आहे. रस्त्यांचं देखील जे काम आज सुरू झालं आहे, तर आज हे जे आपण पाहतोय हे आपल्याला पुढच्या भविष्याच्या किमान 15-20 वर्ष तरी एक रस्ता झाल्यानंतर पुन्हा अडचण आली नाही पाहिजे. आणि वरचा जरी खराब झाला तरी तो खचणार नाही. कारण आपण पाहतो की वरच्यावर जर खराब झाला तर खालचाच लेअर असतो तो कधी खराब होत नाही. वरचा लेअर जर काढला तर तो पुन्हा तेवढ्यामध्ये दुरुस्त होतो आणि पुन्हा 10-15 वर्ष चालतो. म्हणजे असं या सगळ्यांचं नियोजन हे केलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे सगळे प्रश्न हे आज तात्पुरते नसून हे भविष्यातल्या आपल्याला सगळ्यांना कामावरती आज वेगळ्या विषयांवरती काम करायचं आहे. आज जसं मी मागाशी उल्लेख केला सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंनी या भारत भूमीमध्ये एक वेगळी महिलांकरता एक शिक्षणाच्या माध्यमातून एक वाट मोकळी केली. आणि म्हणून महिला हळूहळू पुढे यायला लागल्या, शिक्षण घेऊ लागल्या, घरातून 4 भिंतीतून बाहेर पडू लागल्या, चूल आणि मूल या विषयापासून पुढे येऊ लागल्या. म्हणून आज वेगवेगळ्या IPS अधिकारी असू, IAS अधिकारी असू, तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत महिलांचं एक वेगळा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज ह्या देशातल्या असणाऱ्या सरकारने म्हणजे विशेष करून मोदी सरकारने आज ऐतिहासिक निर्णय जो घेतला ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर, कुठला ऐतिहासिक निर्णय घेतला की या देशाच्या सर्वोच्च लोकसभेच्या सभागृहामध्ये 50% महिलांचं आरक्षण आणण्याचं जे काम केलं तर ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेंच्या विचारांमुळे ते केलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देशाचं सर्वोच्च लोकशाहीचं असणारं एक मंदिर, लोकसभेचं भवन, ज्याला विस्टा नाव दिलं आहे, त्या विस्टा सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये महिला दिसणार आहेत. आणि म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये ह्या महिलांच्या सक्षमीकरणाकरता छोटे छोटे जे बचत गटापासून तर अगदी महिला ज्या व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत,
तर त्यांच्यापर्यंतची वेगळी संकल्पना राबवण्याकरता आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून आज असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित असणाऱ्या महायुती सरकारच्या माध्यमातून देखील तसाच एक प्रयत्न केला गेला की तो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्यावेळेस लाडकी बहीण योजना जाहीर झाली, राजकीय विरोधक त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करू लागले, पण या सरकारने सांगितलं की ही योजना, तसं मी सांगितलं की 75 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला, तसं आजपर्यंत या राज्यामध्ये अनेक सरकार सत्तेवरती येऊन गेले, अनेक विरोधी पक्ष होऊन गेले, पण आजपर्यंत कुठल्याही नेत्याने कधी कुठल्या महिलेचा डायरेक्ट तिला कुठंतरी लाभ होईल असा विचार कधी केला नव्हता. पण आज मी अभिमानाने सांगू शकतो की ज्या सरकारचं प्रतिनिधित्व आम्ही करतो त्या सरकारने या महिला भगिनींचा विचार केला आणि प्रत्येक महिलेला कुठंतरी 1500 रुपये आज तिला अधिकृत तिच्या अकाउंटमध्ये पाठवण्याचं काम केलं की ज्याचं अकाउंट हे डायरेक्ट ती ऑपरेट करू शकते. तिला मोबाईलवरती मेसेज होतो, तिचं स्वतंत्र अकाउंट त्यामध्ये निर्माण केलं गेलं. आणि हे सगळं सक्षमीकरण हे फक्त आणि फक्त महिलांकरता हे राबवण्याचा जो प्रयत्न आहे हा आमचा देखील या नगरच्या पातळीवरती हे वेगळ्या स्वरूपातून असणार आहे. आणि म्हणून त्याचं देखील आपण एक चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन ते आपण काम करणार आहे. आज जसं मगाशी मी सांगितलं की एक वाचनालय आपण तिथं करतोय, पण चांगली एक अभ्यासिका देखील आपण नगरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशी एक अभ्यासिका आपण निर्माण करतोय की ज्याच्यातनं या अभ्यासिका जसं काही IAS अधिकारी घडतात, जसं आपण तुम्हाला मगाशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सांगितलं की कुठला तरी एखादा खेळाडू जर घडवायचा असेल तर त्याला त्या सुविधा द्याव्या लागतात. सिंथेटिक ट्रॅकचं जर उदाहरण सांगितलं तर तसं ह्या अभ्यासिका, जसं काही मुलांना इच्छाशक्ती असती की मला IAS व्हायचं, IPS व्हायचं, MPSC द्यायची, UPSC द्यायची, तर त्याच्याकरता आपल्याला कुठेतरी नगरच्याच भूमीमध्ये हे आपल्याला अशा प्रकारचे एक सेंटर ह्या माध्यमातून निर्माण करायचे. आणि तशा प्रकारचं नियोजन ह्यात आपण केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील आपलं पुढचं काम हे आता सुरू असणार आहे. म्हणून हे सगळं नियोजन हे सातत्याने आपण केलं आहे. जसं मगाशी मी सांगितलं की अगदी लहान मुलांपासून आपल्या शिक्षणाचा विचार करायचा. जसं मगाशी दिल्लीचं उदाहरण मी सांगितलं की तिथं जर आपण शाळेत गेलो, तिथल्या जर शाळा पाहिल्या तर त्या शाळा अगदी वेगळ्या, म्हणजे प्रायव्हेट जशा स्कूल्स आहेत, काही इंटरनॅशनल स्कूल्स ह्या नगरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, पण तिथं सर्वसामान्य माणसातला वर्ग तिथं जाऊ शकत नाही. एखाद्या आमच्या कष्टकरी बांधवाचा मुलगा किंवा मुलगी तिथं जाऊ शकत नाही. त्यांच्याकरता देखील आपण जसं आज महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तर तिथं आपण लोकसहभागातून, लोकांच्या मदतीनं, शासनाच्या मदतीनं BOT प्रकल्प असेल, कसाही प्रकल्प असेल, पण अशा शाळा हे आपल्याला करावंच लागतील अशा प्रकारचा निर्णय आता झालेला आहे. आणि त्याच्या बाबतीमधलं काम हे येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत. आणि सर्वसामान्य लोकांच्या वर्गाकरता देखील एक चांगलं दर्जेदार शिक्षण, मोफत शिक्षण मिळण्याकरता एक पहिलं पाऊल जिल्ह्यामधलं नाही तर महाराष्ट्रामधलं हे आपल्या नगरच्या शहरातलं असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला असं कुठं पाहायला मिळणार, तसं आपण नगरच्या भूमीतनं तो आपण एक संदेश या शिक्षण क्षेत्रामधल्या एक पावलामध्ये आपण टाकणार आहोत. जसं मी सांगितलं की आता असे चौक हे आपल्याकडं, आता याचं काम जे मग काही सांगितलं की ते असे चौक आता आपल्याकडे होणार आहेत. ह्याच्यामधले काही संकल्पचित्र आहेत ते आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण करतोय. काही शासनाच्या मदतीने, काही लोकसहभागातून आहेत. त्याची मान्यता आपल्याला महानगरपालिकेमधून आता आपल्याला सुरू झालेली आहे. बाजारपेठेत जसं मगाशी मी सांगितलं की शहर 2 वेशींच्या आतमध्ये शहर होतं, तिथं असणारा गंज बाजार, त्या बाजारामध्ये महानगरपालिकेची आरक्षित असणारी रिझर्वेशनची जागा, तिथं भाजी मार्केट म्हणून रिझर्वेशन आहे. आणि तिथं देखील आता येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं भाजी मार्केट की जिथं आज आपल्याला कुठेही रस्त्यावरनं भाजी घेता, एक गंज बाजारात झालं, पण नगरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एक भाजी मार्केट निर्माण करण्याचा आपला एक प्रयत्न आहे. ते देखील आपण अशा धर्तीवरती आपण करणार आहोत. हे सावडी व केडगावच्या अशा प्रकारचे आहेत. हे केडगाव भागामध्ये, केडगाव उपनगरामध्ये एक जागा आपल्याला महानगरपालिकेच्या मालकीची, हा देखील एक आराखडा हा शासनाकडे आपण, जसं 2 आराखडे हे शासनाच्या मदतीनं आपल्याला मान्यता मिळाली. 10-12 कोटी रुपयाचा निधी शासनाकडून आला आहे गंगा उद्यानच्या मागच्या बाजूला आणि सारसनगरच्या भागामध्ये. तसं आता 3रं उपनगर जे केडगावचं उपनगर आहे, त्या केडगावच्या उपनगरामधला हा आराखडा आपण मान्यताकरता पाठवलेला आहे. आणि हे त्याचं एक वेगळं संकल्पचित्र आपल्याकडं आहे. आज सगळ्या उपनगरांमध्ये, तसं आम्ही मागच्या देखील सांगितलं की आपल्याला उद्यानं करायचे आहेत, तर तसं हे उपनगरांमध्ये डिझाईन हे आपण बनवून शासनाकडून आपल्याला संपूर्ण निधी
आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आज आपण पाहतो की एक नगरला बऱ्याच वर्षापासून चर्चा होती की उड्डाणपूल झाला पाहिजे. त्याच्या बरेच वर्ष राजकारण झालं. बरेच वर्ष राजकारण करत असताना त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी निवडणुका देखील काढल्या, पण निवडणुकीच्या माध्यमातून कुठंतरी ते पूर्ण झालं नाही. त्याच्यावरती अनेक वेळेला तसं पाहायला गेलं तर काही लोकांनी सांगितलं की आता हे होऊन देत नाही, ते होऊन देत नाही, पण त्याच्या मागची कारणं ही खरं तर वेगळी होती. ते टोल सुप्याचा चालू झाला त्यावेळेला, आणि तो खरं तर चालू झाला नसता तर आपला उड्डाणपूल चालू झाला असता. पण हरकत नाही, आता त्याच्यावरती जुन्या ते मन आहे ना मराठीमध्ये, हे कोळसा किती उघडला ते काळात निघणार. त्यामुळे जुन्या विषयाला आपल्याला न जाता आपल्याला पुढं जायचं. पण जसा एक उड्डाणपूल झाला आहे तर तसे अजून एक छोटे चौकांमध्ये, म्हणजे आपला DSP चौक असेल तिथलाही पूल आपला मंजूर झाला आहे. त्याच्यानंतर पुढं MIDC जाणारा सन फार्मा चौक आहे तिथंही मंजूर झाला आहे. आणि MIDC मधलाच सह्याद्री चौकातला जवळपास 3 उड्डाणपुलं 3 चौकांमध्ये मंजूर झालेले आहेत. त्याचं DSP चौकातलं आपण पाहिलं असेल काही लोकांनी. काही दिवसापूर्वी तिथं बॅरिगेटिंग देखील केलं, त्याचे ट्रायल पीट घेतल्यात की खाली पिलर किटपर्यंत न्यायचा, म्हणजे खाली जमिनीमध्ये खाली किती गेलं पाहिजे. म्हणजे आज DSP चौकामध्ये जे आपल्याला ट्रॅफिक कंजेशन जे मिळतं, म्हणजे एकदा तो सिग्नल सुटल्यानंतर आपल्याला अगदी जर आपण महापालिकेच्या दिशेनं जर चाललो असेल, सिग्नल सुटल्यानंतर फार ट्रॅफिक लागते. पण ज्यावेळेला आउटडाऊन पूल होईल तर आपल्याला सिटी लॉनपर्यंत दसरनगर चौकापर्यंत जाऊसपर्यंत आपल्याला कुठेही कंजेशन मिळणार नाही, कारण गाड्याच थांबणार. ज्याला पुढं जायचं तो ब्रिजवरनं जाणार आहे, आणि तो देखील पूल त्याचं देखील संपूर्ण हे 3 जे पूल सांगितलेत हा संपूर्ण पैसा शासनाकडनं वर्ग झाला आहे. त्याचं टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाली. हे सांगतो मी याच्याकरता वारंवार, कारण की हे सगळं आपण माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये विचारू शकतो. नाही तर काय असतं, आपण पाहतो काही लोक हे आश्वासन आहे, अमुक आहे, आपण लगेच उद्या, आता आज रविवार आहे, उद्या सोमवारी तुम्ही अर्ज टाकू शकता. हे जे बोलतो ते खरं आहे का नाही. काय लोकांना बार काय की आता तुम्ही नाही, नगरचे लोक नाही, काय ठराविक बॉटर म्हणून इतकेच लोक ते संशयखोर वृत्तीचे आहेत. म्हणजे शेवटी ज्याचा पाहण्याचा चष्मा तसा असतो ना त्याला जग विचित्र दिसतं, कारण त्याची वैचारिक पातळी नाही. पण त्याची वैचारिक पातळी वाढवण्याकरता, उंचावण्याकरता आपल्या आता अभ्यासिका चालू होणार आहेत, आपले वाचनालय चालू होणार आहेत. त्यामुळे त्यांची वैचारिक पातळी वाढो, आणि परमेश्वर त्यांना माझ्या बाबतीत नाही पण शहराच्या बाबतीमध्ये चांगला विचार करावा अशी सद्बुद्धी देव, अशी एक विचार. माझं काय नाही, माझं काय व्हायचं ते आमचे आई वडील बघतील, तिचं काय फार चिंता करायची गरज नाही. आता MIDCचं मगाशी सांगितलं की MIDC एक फार महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला जरी तो नुसता एक 4 इंग्लिशमध्ये जर शब्द वाटत असले MIDC, फार आपल्याला सोपं वाटतं. पण आज आपल्या नगरकडनं आपण पुण्याच्या दिशेने निघालो, आपलं रांजणगाव गाव लागतं. 20-25 वर्षापूर्वी, आता अनेक लोक याच्यामधले जातात, जे आता ऑनलाईन पाहत असतील, अनेक लोक जातात. काय होतं त्या रांजणगावला? काही नव्हतं. गणपती देवस्थान अष्टविनायकापैकी एक, तिथं लोक आपण दर्शन करायचो आणि पुढे जायचो. पण आज तिथली जी MIDC आहे, तिथला जो परिसर आहे, तिथले जे 30-40 गावं असतील, आज फक्त MIDCच्या जीवावरती आज त्यांचा एक वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे. आणि रांजणगावची MIDC तिचा दर्जा 5 स्टार MIDC दर्जा तिला आज मिळालेला आहे. म्हणून आपला देखील प्रयत्न असतो की आपल्याला देखील शहराला जर वाढवायचं असेल, जसं आज पुण्याच्या बाजूला असणारं पिंपरी चिंचवड शहर आहे, ती देखील महापालिका आहे, पण त्याला एक वेगळं व्हिजन ठेवलं. ती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारी MIDC, आणि त्याच्या माध्यमातून तिथे एक फार मोठ्या प्रमाणात MIDC निर्माण झाली, आणि त्या शहराला एक वेगळं वैभव प्राप्त झालं. त्याच्यातून ते शहर वाढलं, आणि आज त्या पिंपरी चिंचवड महापालिकेला फार मोठा दर्जा आहे. जसं आज आपल्याला, आपण जरा थोडं त्याच्यापेक्षा खाली होतो, पण ही नवीन MIDC जी आहे ती वेळत परिसरामध्ये, ती जरी आपल्या हद्दीत नसली हरकत नाही, पण तिचा संपूर्ण उपयोग आपल्या नगर करता होणार आहे, नगरच्या पुढच्या भविष्याकरता होणार आहे. जसं मी सांगितलं की आज मुंबई जात असताना आपण चाकण मार्गे जर गेलो, तळेगाव मार्गे गेलो, काय होतं तिथं 25 वर्षापूर्वी काय होतं? काहीच नव्हतं. पण आज शेकडो कंपन्या तिथं आल्या, शेकडो तरुणांना तिथं रोजगार मिळाला, स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय मिळाला, भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या, भूमिपुत्र लोकांनी तिथं इमारती उभ्या केल्या, तिथल्या कामगार लोकांना तिथं ते आज रेंटवर देतात. म्हणजे अनेक तिथं रोजगार निर्माण झाला. पण हे 4 जे शब्द आहेत MIDC, हे तितके आपण फार आपल्या नगरकरता फार महत्त्वाचे आहेत.
ह्याच्याकरता आम्ही फार वर्ष प्रयत्न केले, MIDC वाढवण्याकरता. म्हणजे अगदी आमदार होण्याच्या अगोदरपासून माझे प्रयत्न सुरू होते. पण शेवट यायचा ती आम्हाला कुठेतरी उद्योगपती सांगायची की आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. पण आज कुठेतरी राज्य सरकारच्या माध्यमातून, पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि उद्योगमंत्री उदय सामंत असतील किंवा राज्यातले तिन्ही प्रमुख नेते शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून आज आपला प्रश्न मार्गी लागला. आणि 600 एकर जमीन जी आज मिळाली फक्त या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला तो प्रश्न आज मार्गी लागलेला आहे. की महायुती सरकारने तो विषय गांभीर्याने घ्या. आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला करावं लागतं. आमचं शहर हे जर पुढं न्यायचं असेल तर त्याला MIDC गत्यंतर नाही. आम्हाला तुम्ही प्राथमिक सुखसुविधांना निधी देताय, काम करताय, पुढे तुम्ही आम्ही घेणार आहेत तुमच्याकडनं, तुम्ही देणार आहेत. पण आम्हाला याच्यापेक्षाही महत्त्वाचा जो आहे, आमचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, आमचं शहर जर वाढवायचं असेल तर आमच्या नगरकरांकरता तुम्ही नवीन MIDC निर्माण करा. आणि तो कायदेशीर मार्गी लागला. त्या जागेवरती मी परत सांगतो, माहितीच्या अधिकार अर्ज टाकला, त्याच्यावर आपलं MIDCचं नाव लागलेलं आहे फॉरेस्टचं मार्गी लागून. म्हणजे फॉरेस्टचं नाव निघलं ना आपलं MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचं नाव लागलेलं आहे. मग त्याला आता अडचण राहिलेलं नाही आणि त्याचं पुढचं काम देखील सुरू झालेलं आहे. त्याची तुम्ही काळजी करू नका. त्याचा रिझल्ट तुम्हाला काही दिवसामध्ये आपल्या आलेला पाहायला मिळणार आहे. हे सगळं एक वेगळ्या व्हिजननी आज आपण करतोय. हे काम सुरू आहे. आता जसं दिल्लीसारखं शहर आहे, दिल्लीचा उल्लेख मगाशी मी केला. तिथं आज 20-25 वर्ष झाले दिल्लीकरांना सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावतोय तो प्रदूषणाचा. की प्रदूषण आटोक्यात कसं आणायचं, नियंत्रणात कसं आणायचं, त्याच्यावरती कंट्रोल कसा करायचा, सातत्याने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. फक्त लॉकडाऊनमध्येच दिल्ली फार अशी क्लीन पाहायला मिळाली. त्याचं म्हणजे प्रदूषण म्हणजे जे फोटो सोशल मीडियावरती पाहायला मिळायचे, वृत्तपत्रातून, TV चॅनलवर आपण पाहायचो. पण येणाऱ्या काळामध्ये आज इलेक्ट्रिक व्हेकल्स, इलेक्ट्रिक बाईक्स सगळीकडे पाहायला मिळतात. तसे आता शासनाच्या माध्यमातून जवळपास केंद्र सरकारच्या मदतीनं जे आज महायुती सरकार राज्यात काम करते, त्याच महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला जवळपास 40 इलेक्ट्रिक बस या आपल्या नगर शहराकरता मंजूर झालेल्या आहेत. आणि त्याचं एक मोठं जसं बस स्टँड आहे इथं आपल्याकडं, तसं त्याचं बस स्टँड हे बस स्टँड नसून फक्त एक पार्किंग डेपो आहे. त्याचं चार्जिंग स्टेशन, त्याचं मेंटेनन्स यार्ड, त्याचं पार्किंग यार्ड याच्याकरता देखील संपूर्ण निधी आपल्याला शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आहे. त्याचं देखील टेंडर झालं आहे, वर्क ऑर्डर झाली. त्याच्या कामाला केळगाव देवीच्या मागच्या बाजूला त्याची महापालिकेत जागा आहे, तिथं त्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणून आपल्याला व्हिजन ठेवत असताना एक पोल्युशन फ्री शहर कसं करू शकतो, जसं लोक आज पुढाकार घेत आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स घेत आहेत, तसं आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ही देखील आपल्याला इलेक्ट्रिक करण्याच्या दृष्टिकोनातून एक पहिलं पाऊल हे तुमच्या सर्वांच्या विचारानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज या क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे. आणि म्हणून हा देखील पाठपुरावा हा करावा लागतो. हे कुठलंही काम हे असं सहजरित्या किंवा ऑटोमॅटिक येत नसतं. त्याला विचार असावा लागतो, एक थॉट प्रोसेस असते आणि त्याच्यातनं हे सगळं काम विचार घेऊन हे पुढं घेऊन जाण्यामध्ये आपण जर करत असतो. आज ही महानगरपालिकेचं जवळपास पिंपळगाव माळवी परिसरामध्ये एक मोठं क्षेत्र आहे. त्याच्यावरती महानगरपालिकेचं नाव नव्हतं, पण मागच्या 7-8 वर्षापूर्वी त्याच्यावर महापालिकेचं नाव लागलं. आणि त्याच्यावरती आमचा आता प्रयत्न आहे की जसं मागच्या काळामध्ये त्यांनी ठराव केला तुम्ही की तिथं फिल्म सिटी करण्याचा किंवा अम्युजमेंट पार्क करण्याचा, अशा वेगवेगळ्या तिथं प्रयत्न आहेत. त्याच्यामध्ये देखील आपला प्रयत्न आहे की काहीतरी तिथे वेगळं करता आलं पाहिजे. त्याच्यानं ते महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव आपल्या शहराचं झालं पाहिजे, असा एक प्रयत्न आहे. तो प्रयत्न देखील आमचा त्या बाबतीमध्ये असा अनेक कामांच्या बाबतीत प्रयत्न आहे, त्यात यश आलं आहे. तसं याच्यामध्ये देखील आपला प्रयत्न आपण सोडलेला नाही, थांबवलेला नाही. आज आपण पाहतो की तुम्हाला मगाशी सांगितलं जवळपास 150 कोटी रुपये आपल्याला आले. जवळपास पुढचे देखील आता आपलं काम सुरू आहे. हे उरलेला जो आराखडा आहे आपला 400 कोटीचा, म्हणजे एकदाच हे सगळं शहर प्रमुख रस्त्यांचं DP रोडचं कॉन्क्रीटीकरण झालं तर आपल्याला पुन्हा ते प्रश्न भेडसावणार नाहीत. आणि म्हणून ह्या सगळ्या कामाकरता आज आपल्याला काम करायचं आहे. जे आज विकासाचा रस्त्यांचा म्हणून की जो एक चाक होतं त्याच कुठंतरी खड्ड्यातनं डांबरीवर आलं. तुमसारख्या कार्यकर्त्याने आम्हाला संधी दिली, आम्ही डांबरीवरनं त्याला कशावर आणलं, कॉन्क्रीटवर आणलं. आणि आता आमचा प्रयत्न आहे की तुम्ही आता एकदा हे परत केलं की आता हे कॉन्क्रीटीकरण हे कुठपर्यंत थांबवायचं नाही, जोपर्यंत
नगरच्या भूमीमध्ये विमानतळाचं काँक्रीटीकरण होत नाही तोपर्यंत ते थांबवायचं नाही. आणि म्हणून तो विजन ठेवून हे आपल्याला काम करायचं. हे काय फक्त रस्त्यांपुरतं ठेवायचं नाही. आज जे स्पीड घेतलेला आहे, पूर्वी तो खड्ड्यांपर्यंत होता, नंतर काही लोकांच्या माध्यमातून तुमसारख्यांच्या प्रयत्नातून डांबरीकरणापर्यंत आला, आता डांबरीकरणातून कॉन्क्रीटपर्यंत आणला आहे. ते सगळं झाल्यावर आपल्याला तो विमानतळाच्या, जसं विमानतळाचा स्पीड असतो टेकऑफच्या वेळेस जवळपास 900चा स्पीड असतो असं म्हणतात. आता मला तर काही माहिती नाही, पण ते पायलट लोकांना येतात. आपले काही लोक असतील ते पायलट, राजकीय पायलट आहेत ना बरेच आता, मग ते सांगू शकतील. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं काम सुरू आहे. आणि आता जसं शहर वाढतंय तसं आपल्याला थांबून चालणार नाही. पाण्याची आवक सातत्याने ही वाढवावं लागणार आहे. आणि म्हणून त्याचं देखील जवळपास हे आपल्याला तत्वता मान्यता ही आपल्याला त्याची मिळालेली आहे, हे पाणी पुरवठ्याची. म्हणजे अजून एक स्कीम, कारण की आता पुढच्या काळामध्ये एक्झिस्टिंग नगर तर वाढतच आहे, पण पुढच्या काळामध्ये आता चर्चा आपण ऐकतो की कॅन्टॉन्मेंट डिझॉल्व्ह झाली भिंगारची. अनेकांनी आपण टी व्हीवरती पाहिलं, आपल्या पेपरमध्ये वाचलं असेल, कारण ते आपल्याकडे समाविष्ट होणार आहे. ते झाल्यानंतर अजून पाणी आपल्याला लागणार आहे, शहराची उपनगर अजून भरणार आहे, भविष्यात हद्दवाढ झाली. म्हणजे जसं 72 नंतर डायरेक्ट 2018 मध्ये ज्यावेळेस मान्यता आली वेगवेगळ्या पाणी योजनेला, तसं तो वाट नाही बघायची. प्रत्येक गोष्टीवरती आपलं काम चालू पाहिजे. म्हणजे काही लोक काम करतात ना की तहान लागली की विहीर खांदायचं, तसं नाही करायचं. कुठलंही काम करत असताना भविष्यातल्या 20 वर्षाचा 25 वर्षाचा एक विचार आपल्याला पाहिजे. आपल्यापुरता नाही तर पुढची येणारी जनरेशन याच्याकरता आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून हे सगळं काम हे आपल्याकडं सुरू झालं. आणि म्हणून ह्या बाबतीमधलं आता काम आपण करण्याकरता शासनाकडे तो आराखडा दिला. आणि तुम्ही जर त्याचं किंमत जर वाचली, 850 कोटी रुपयाच्या कामाला हे आपल्याला गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे. त्याला अजून निधी वर्ग नाही झाला हे पण तुम्हाला सांगतो, पण त्याला आपल्याला मान्यता दिलेली आहे. आणि तो एकाच वेळेस सगळा निधी नसतो येत. जसं आपलं काम होईल UC द्यावं लागतं गव्हर्नमेंटला. UC म्हणजे काय? युटिलायझेशन सर्टिफिकेट. हे ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस पुढचा निधी आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये येत असतो. आणि म्हणून हे आपल्याला ते देखील आता पुढच्या टप्प्यामध्ये ते आपल्याला निधी मिळणार आहे. सिन्यावरती आपली चर्चा झाली मागाशी. खोली करण्याकरता आपल्याला 20 कोटी रुपये मिळाले, त्यातला गाळ काढण्याकरता. म्हणजे जो गाळ एकदा काढला तर पुन्हा त्याचं जे पाणी आपलं शहरातून बाहेर पडतं ते त्यात जमा होणार नाही, ते पाणी बाहेर येणार नाही, फुगवटा तयार होणार नाही. आणि आपल्या बाजूला असणारी कोणी लोकवस्ती आहे तिथं त्यांना कुठलाही धोका निर्माण होणार नाही. याच्याकरता हे सगळं आपल्याला काम 20 कोटी रुपये मिळालेत. पण आपला जसं मी मागाशी MIDCच सांगितलं की नगरला एक फार मोठ्या वेगळ्या उंचीवर नेण्याकरता MIDC महत्त्वाची आहे, तसं नगरला वेगळं काय आहे हे जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर चित्र उभा करायचं असेल तर त्याला आपल्याला एक चांगला पर्याय आहे, तो सीना सुशोभीकरणाचा. आणि त्याच्याकरता देखील आम्ही जवळपास संपूर्ण आराखडा हा आम्ही तयार केलेला आहे. सीना नदी पात्र एकदा मोठं झालं की त्याच्या बाजूला अगदी ब्रोडगावपासून तर आपल्या विधानसभा मतदारसंघाची जी हद्द आहे नागापूरपर्यंत, तर त्याचा संपूर्ण एक आराखडा तयार केला आहे की त्याच्या बाजूने अगदी 5 वेपासून टू व्हीलर जाण्या येण्याकरता रस्ता असेल आणि आपल्या लोकांकरता फिरण्याकरता बसण्याकरता एक चांगल्या प्रकारची व्यवस्थेचा एक चांगला आराखडा तयार केला आहे. त्याला फार मोठा निधी लागतो, पण हरकत नाही. जरी टप्प्याटप्प्यामध्ये जसं मिळाला आपल्याला, जसं 2 टप्प्यामध्ये आता मिळाला आहे, एक आनंद ट्रेडिंग कंपनी शेजारी दुसरा अमरधामच्या मागच्या बाजूला, तसं हा संपूर्ण एक आराखडा आपण तयार केला आहे. त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला जावं लागणं हरकत नाही, पण निश्चित आपला प्रयत्न, आपला आराखडा आणि आपल्या मनामध्ये एक चांगली इच्छाशक्ती आणि एक चांगला विचार असला तर निश्चित मला खात्री आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं हे देखील काम, हा निधी आणण्याकरता आपण देखील यशस्वी राहू. आणि एक वेगळा प्रोजेक्ट ह्या नगरला महाराष्ट्राच्या नकाशावरती, ज्यावेळेला आपल्याकडे कुठलाही बाहेरचा मनुष्य येईल किंवा आपली ओळख एक सीना नदी पाहायला जाऊ अशा प्रकारची एक वेगळी ओळख. जसं आज मेहर बाबा आहे, तिथं अनेक परदेशी नागरिक तिथं राहण्याकरता येतात, महिना तिथं राहतात आणि राहिल्यानंतर त्यांना इकडं तिकडे ते आपल्याला फिरत असताना पाहायला मिळतात. पण ते देखील लोक म्हटले पाहिजेत की आमच्या फॉरेन कंट्रीजमध्ये जसं आहे तशा प्रकारचं चित्र आम्हाला नगरमध्ये या रूपानं, सीना नदीच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळतं. असा एक आपला मानस आहे. त्यामुळे तो मानस आपण निश्चित येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायचा आपण प्रयत्न शासनाच्या मदतीने, मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आता सगळं डिजिटल युग होत चाललेलं आहे. म्हणून हे सगळं अनेक वेगळ्या विकासात्मक संकल्पना आहेत.
आता आमचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न आहे की एक नागरिकांना असा बऱ्याच गोष्टी आता ऑनलाईन मार्केट आलं, ऑनलाईन काही गोष्टी मागवतात. आता आम्ही तर काय उपलब्धच आहे. कुणी म्हणजे जसं मी सांगितलं, पाणी आलं तर आम्हाला फोन सिनाला पाणी आलं लवकर या. आम्ही ॲम्ब्युलन्स असेल, फायर ब्रिगेड असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्यांना सगळ्यांना पाचारण करतो. ते विनंती केल्यानंतर सगळे लोक तिथे पोहोचतात लोकांच्या मदतीला. तर एक चांगलं एक ॲप देखील आम्ही आता प्रयत्नशील आहोत की ते ॲप डेव्हलप करायचं, ज्याच्यातनं ते नागरिक आपल्या ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या एकदा जर त्यांनी पोचवल्या तर त्या आम्ही कुठंतरी त्या त्या विभागापर्यंत, मग तो जिल्हाधिकारी कार्यालयांचा एखादा डिपार्टमेंट असेल त्यांच्यापर्यंत आम्ही ते पोचू शकतो. आपलं नगरमध्ये आपल्याला स्वतंत्र तहसीलदार नव्हता, म्हणजे नगर शहर आणि नगर तालुका एकच तहसीलदार होता. आणि नगरच्या लोकांचे जर काम असले तर तहसीलदार सातत्याने ग्रामीण भागामध्ये आजूबाजूच्या तालुक्यामध्ये असायचे. आपल्या लोकांना ज्या अडचणी येतात तर त्या लोकांना तो सापडत नसायचा. आठवड्यातून किंवा 2-3 वेळा तो भेटायचे. पण आज शासनाच्या मदतीनं, महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांकडेच आपल्याकडं ते खातं होतं, महसूल खातं. आम्ही त्यांना आग्रह धरला की नगरकरता तुम्ही स्वतंत्र तहसीलदार द्या, आणि त्याच्यावर त्यांनी मान्यता मिळवली. शासनाने कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आणि आज नगरकरता स्वतंत्र तहसीलदार याचा गव्हर्नमेंटने आपल्याला मान्यता देखील दिलेला आहे. आणि त्याच्याकरता जसं आज शहराकरता महापालिका आहे, जिल्ह्यातल्या लोकांकरता कलेक्टर ऑफिस असतं, तसं आता आपल्या शहराकरता एक स्वतंत्र एक महसूल भवनचं काम, तोफखाना पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला शासनाच्या मदतीने एक फार मोठी देखणी इमारत, ती नगरच्या वैभवात भर टाकणारी, तिथं तहसीलदार बसणार आहेत. मग स्वतंत्र सगळं डिपार्टमेंट असणार आहे नगरच्या लोकांकरता, ते देखील काम सुरू झालं आहे. आणि म्हणून अशा सगळ्या जे प्रशासकीय शासकीय कामं असतील तुमच्या आमच्यापर्यंत आले की आम्ही त्या त्या विभागाला ते पोहोचवणार आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम हे आमच्या संपूर्ण कार्यालयाकडून करण्याकरता हे ॲपचा उपयोग, म्हणजे तुम्हाला देखील अपडेट की हे काम कुठपर्यंत आलं आहे, कशा प्रकारे आलं आहे, हे सगळं आम्ही करत राहणार आहोत. असं हे सगळं एक वेगळं काम हे आज आपण सातत्यानं मागच्या काही काळामध्ये करत आलो आहे. ह्या पंचवार्षिकमध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कोविडसारखं एक मोठं संकट आलं. केंद्र सरकारने देखील कुठल्याही खासदारांना निधी दिला नाही. त्यांनी सांगितलं आता संपूर्ण पैसा हा व्हेंटिलेटर असतील, कोविडमधले सगळं गोळ्या औषधं असतील, मेडिकल फॅसिलिटीज असतील किंवा वॅक्सिनेशन असेल, याला वर्ग केला गेला. राज्य सरकारने देखील त्यावेळेला तशीच प्रकारची भूमिका घेतली, कारण की ते सर्वात, कारण मनुष्य जर जगवला पाहिजे ही एक सरकारची त्यावेळेसची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारची होती. आणि म्हणून ते 2 वर्ष सर्वांचे आपले खरं तर पाहिलं तर आपल्याला अडचणीचे सर्वांनाच गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, व्यवसायातला असू, खाजगी कुठलाही मनुष्य असो, नोकरीतला असू, सगळ्यांनाच अडचणी आला. म्हणजे शिक्षणसुद्धा ऑनलाईन शिक्षण, मुलांनासुद्धा ते ऑनलाईन शिक्षण चालू होतं. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये 3 वर्षाच्या काळामध्ये आज एवढा मोठा निधी म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये या नगरच्या भूमीमध्ये आजपर्यंत आपल्याला कधी मिळाला नाही. हे एक फार मोठं आज आपल्या सर्वांच्या तुमच्या माध्यमातून जी आम्हाला संधी मिळते त्या संधीच्या माध्यमातून आम्ही एक एवढं मोठं यश हे नगरपर्यंत आणू शकलो. म्हणून आज हे एक सगळं मोठं विकासात्मक चित्र आज आपण पाहतोय. निवडणूक कुठली जरी असली, म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायत जरी असली, ती फक्त आणि फक्त विकासावरती असते. म्हणजे एखादा मनुष्य काय काम केलंय, कसं करणार ह्याच्यावरती ती मांडणी करत असतो. पण आपल्याकडं नगरमध्ये आपण पाहतो, आता माझं समजा 40 चालू आहे, पण आता मला त्या दिवशी काही लोक म्हटले 35 वर झाले, मग तेच कॅशेट चालू आहे म्हणे, ती कॅशेटच बदलायला तयार नाही, तीच कॅशेट चालू आहे म्हणे. आता 2 वेळा जर पब्लिकने तो विषय हाणून पाडला, मतातून शेवटी मतातून जे असेल तेच लोक दाखवत असतात, त्याला लोकमान्यता म्हणतात. जे मतातून असले आपण काय म्हणतो, लोकमान्यता. आता ते जर नाकारले म्हणले तर 35 वर्ष तीच कॅशेट कवर चालणार, हरकत नाही, असू द्या. निवडणुका असतात, राजकारण असतं, लोकशाही आपण कोणाला म्हणू शकत नाही काय बोलायचं काय करायचं. पण या सगळ्या कल्पना, एक काल्पनिक चित्र उभा करून स्वतः काही कल्पना निर्माण करणारे लोक भरपूर तयार झालेत. कुठल्याही गोष्ट रेकॉर्डर नसती, काही नसती, फक्त एक काहीतरी कल्पना करायची आणि त्या कल्पनेतनं विचार मांडायचा. त्याला जर आपण प्रतिप्रश्न केला, कुठं आहे, कुठं घडलंय, काय घडलंय, कोणाबद्दल घडलंय, तर कोणाचंही नाव समोर येत नाही, फक्त काल्पनिक चित्र उभा करतात. मी अनेक वेळा आमच्या भाषणात सांगितलं की चित्रपट आपण पाहतो, चित्रपट चालू होण्याच्या अगोदर काय येत असतं की आम्ही कुठल्याही प्राणीला इजा केलेली नाही असं येत असतं. आणि दुसरं येतं की हे चित्रपट आहे आणि ह्याच्यातले सगळे पात्र
काल्पनिक आहेत. आणि त्यामुळे याच्यामध्ये फार सिरियसली घ्यायचं नसतं. काल्पनिक म्हणजे काय, म्हणजे कल्पना केलेली असते ती, म्हणजे थॉट प्रोसेस आपण म्हणतो, फक्त विचार आहे. मग त्याला फार म्हणजे एंटरटेनमेंट म्हणून त्याला पाहणं असतं. तसं हे लोकांचं आहे. कुठल्याही गोष्ट तुम्हाला सांगतो, आरोप करत असताना याच्यामध्ये कुठेही रेकॉर्ड नसतं, कुठल्याही प्रकारचा काही अर्ज नसतो, तक्रार नसते, कुठलं काही नसतं, फक्त आपलं बोलत चालायचं. पण मला विश्वास आहे, 2 वेळाचा विश्वास आहे की नगरचे लोक फार हुशार आहेत. त्यांना बरोबर समजतं. त्याला काय मी काय फार सांगायची आवश्यकता नाही. लोक सगळे एंटरटेनमेंट म्हणून त्याला पाहतात. लोकांना काय फार सांगावं असं नाही. आता सगळं जग जसं पुढं चाललंय तसे लोक हुशार होत चालले, त्यामुळे मी काय वेगळं सांगावं अशातला भाग नाही. पण ही निवडणूक तुम्हाला मी एकच सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे, ही निवडणूक कुठल्याही कोणाच्या व्यक्तीची निवडणूक नसून तुम्हाला सांगतो, ही नगरच्या भविष्याची निवडणूक आहे. ही नगर शहराची निवडणूक आहे, जी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज लोक कमीत कमी विकासावर बोलू लागलेत, कामावर बोलू लागलेत. काही प्रमाणामध्ये व्हायना का, पण कामावर बोलू लागलेत की ज्या कामाची नितांत आवश्यकता, नितांत गरज, म्हणजे उड्डाण पुलापासून, पाणी योजनेपासून, ह्या कॉन्क्रीटच्या रस्त्यांपर्यंत, म्युझिकल फाउंटनपासून आज कुठल्या क्षेत्रामधलं आपलं काम नाही. तुम्ही हॉस्पिटलचं पाहिलं, हॉस्पिटलचं आहे. आरोग्याच्या बाबतीमधलं पाहिलं, हॉस्पिटल आहे. कला क्षेत्रातलं म्हटलं तर नाट्यगृह आहे. पाणी योजना एक तर सुरू झाली, दुसऱ्याचं अजून आपलं पुढचं अजून पाणी वाढवण्याकरता नियोजन सुरू आहे. भोयरे गटाराच्या माध्यमातून हे संपूर्ण सिनेल जाणारं पाणी बंद होणार आहे, त्याचा प्लांट चालू झालेला आपल्याला पाहायला मिळेल. उद्यानं वेगळ्या भागात विकसित आपण करतोय. लाईट मोठ्या प्रमाणामध्ये LED लाईट्स लावलेल्या आहेत. म्हणजे आज कुठल्या क्षेत्रामधलं काम नाही, हे सगळ्या क्षेत्रामधलं आपलं काम सुरू आहे. आणि हे सगळं जागा मगाशी मी जे सांगितलं की कॉन्क्रीटपर्यंत आले ना, तर ते विमानतळापर्यंत न्यायचं आहे. तर ह्या करता ही निवडणूक आहे. त्यामुळं ह्याच्यापेक्षा वेगळं मला वाटत नाही की कोणाला काही सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण सर्वांनी ह्या निवडणुकीमध्ये हे जे काही काम आपण करतोय, ह्याच्या पलीकडं आपल्याला अजून पुढे जाऊन काम करायचं आहे. अनेक वेगवेगळ्या संकल्पना आहेत की नगरच्या भूमीमध्ये आपल्याला मांडायच्यात. मागच्या जसं मी सांगितलं, कोविडमुळे बऱ्याच गोष्टी आपण पूर्ण करू शकलो नाही. मागच्या ह्याच्यात बऱ्याच आपण सांगितल्यात, पण त्याच्यामधल्या काहीच झालं नाही असं नाही. मागच्या ह्याच्यामध्ये आपण स्पोर्टविषयी सांगितलं होतं, खेळाविषयी सांगितलं होतं, ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पूर्ण आले. दुसऱ्याचं काम आपलं गंगावजांच्या मागं सुरू आहे. हॉस्पिटलचं काम आज सगळं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं, इंटेरियरचं काम सुरू आहे. रस्त्यांचे कामं सांगितले होते, DP रोडचे कामं सांगितले होते, ते आज ऑन रेकॉर्ड आहे, टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाले आहेत. ही सगळी जी विषय आहेत, काय 4-2 राहिले असतील, पण आज कोविडसारखं संकट आलं, 2 वर्ष आपल्या सगळ्यांचीच वाया गेलेली आहेत. म्हणून आपण त्याच्यामध्ये काय कुणी नाकारू शकत नाही. ते आपल्या स्वतःला सगळ्यांनाच ते मान्य करावं लागेल. पण येणाऱ्या काळामध्ये जो वेग आपण पकडलेला आहे, तो निश्चित रूपानं एक चांगला वेग आहे, चांगली गती आहे. आणि त्या गतीला कुठंतरी अजून कुठेतरी वेगवान करण्याकरता आपल्याला ही निवडणूक ही कोणाची एकट्याची नसून ही नगरकरांच्या विश्वासाची निवडणूक आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी त्या विश्वासानं एक माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मतदानाच्या रूपानं आपण उभं राहावं, अशी एक विनंती आपल्याला सर्वांना करतो की आपण सर्वजण, मला खात्री आहे की मोठ्या संख्येने तुम्ही आमच्या मागं उभा राहताल. आणि तुम्हाला देखील एक खात्री देतो की ज्या विश्वासानं तुम्ही आमच्या खांद्यावर जबाबदारी टाकता, त्या विश्वासाला मी संग्राम जगताप कधीही त्या विश्वाला कधीही तडा जाऊन देणार नाही. त्या विश्वासाला कायम पात्र राहील आणि तो विश्वास कायम टिकून ठेवल. आणि ह्या नगरच्या बाबतीमध्ये एक स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे, एक त्या कुटुंबातल्या अनेक लोकांनी मला अगदी लहान भावाप्रमाणे, काही लोकांनी मुलाप्रमाणे, काही लोकांनी भावाप्रमाणे जे मला आज सांभाळलंय, तर त्याच विश्वासानं आम्ही सगळं काम हे पुढं घेऊन जाऊ. आणि येणाऱ्या पिढीला निश्चित अभिमान वाटेल की ज्या वेळेला तो काळ पुढं जाईल, तो सांगेल की संग्राम जगताप इथं होता आणि यांनी या नगरचं निश्चित एक नाव उंचवण्याचं काम या महाराष्ट्रभर केलं आहे. अशा एक खात्रीनं ह्या नगरचं एक विकासरथ, एक विकासात्मक काम हे पुढे घेऊन जाण्याकरता मी काम करत राहील, अशी तुम्हाला या निमित्तानं ग्वाही देतो. आणि अजून एक सांगतो शेवट जाता जाता की जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत तुम्हाला सांगतो की फक्त आणि फक्त नगर शहराकरताच काम करत राहील, अशी एक ग्वाही तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. 20 तारखेला मात्र फक्त आपण सर्वांना विनंती करतो
की आपण सर्वांनी सकाळी 7 ते सायंकाळी 6पर्यंत हे मतदानाची वेळ आहे. आपला अनुक्रमांक नंबर आणि चिन्ह. तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मतदान रूपी उभा राहावं. आपण एवढीच विनंती करतो. आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. शेवटचं नॅशनल अँथेम होणार आहे, राष्ट्रगीत होणार आहे आणि मग कार्यक्रम संपन्न होईल. माझी सगळ्यांना विनंती, आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. शुभरात्री.